श्रोतेहो, धनश्री केरीपायेचा नमस्कार. यू आर बीइंग सिक्रेटली वॉच्ड या पुस्तकाचे लेखक आणि राईट टू प्रायव्हसी या विधेयकाचे निर्माते ॲडव्होकेट धनंजय मधवाना यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, आपण नेहमीच आपल्या अनेक गोष्टींबद्दल गप्पा मारत असतो. माझ्या घरातली लाईट गेली किंवा माझ्या घरामध्ये असं घडलं, माझ्या घरामध्ये तसं घडलं, किंवा आपण साधारण एखाद्या मोबाईलबद्दल जरी बोलायचं झालं तर माझा मोबाईल मला न विचारता का घेतलास म्हणून आपण काही वेळा आपल्या बहिणीशी किंवा आपल्या भावाशी भांडत असतो. पण श्रोतेहो, अशा काही घटना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात, ज्या आपल्या अपरोक्ष घडत असतात. मात्र यासाठी आपण कुणाकडे तक्रार करू शकतो का, याचा विचार आपण कधी केलाय का? श्रोतेहो, अशाच काही घटना घडत असतात आणि या घटना घडू नयेत यासाठी आपल्या कायद्यामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या. कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्यघटना. तर राज्यघटनेमध्ये आपल्याला काही राईट्स देण्यात आले. त्यामध्ये राईट टू प्रायव्हसी अर्थात आपली प्रायव्हसी जपण्याचा आपला अधिकार आपल्याला देण्यात आला. पण जर या अधिकाराचं उल्लंघन झालं तर आपण कुठं जायचं, याबाबत आपण कधी विचार केलाय का? तर श्रोतेहो, आपल्यामधीलच एक जण आहेत ज्यांनी याचा विचार केला आणि आपल्या या सामान्य नागरिकांना याचा अधिकार प्राप्त व्हावा किंवा आपल्या राईट टू प्रायव्हसीचं जर उल्लंघन झालं तर आपण कुठं जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, यासाठी त्यांनी अभ्यास केला आणि ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. त्यांचं नाव आहे यू आर बीइंग सिक्रेटली वॉच्ड पुस्तकाचे लेखक आणि राईट टू प्रायव्हसी अँड द व्होयरिझम या विधेयकाचे निर्माते ॲडव्होकेट धनंजय मधवाना. सर, सर्वात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर पहिला तुमचं जे शिक्षण झाले त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. माझं शिक्षण LLB LLM असं झालेलं आहे. बरं. आणि त्यापूर्वी माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते BSc इलेक्ट्रॉनिक्स बरं आणि BA इकॉनॉमिक्स, त्यासोबत डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इथून झाल्यानंतर मी BSc इलेक्ट्रॉनिक्स देखील केलं आणि ते करत करत मुक्त विद्यापीठातून BA इकॉनॉमिक्स हे केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात रिसर्च आपण ज्यामधून करू शकतो अशा विषयांमध्ये तुम्ही तुमची पदवी मिळवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. मध्यमवर्गीय घरातून तुम्ही जेव्हा पुढे आलात तेव्हा तुमचे वडील काय करत होते? माझ्या वडिलांचं सांगलीतील पूर्वीपासून एक रेडिओ सर्व्हिस हे दुकान आहे. पण वडील माझे हे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत, म्हणजे वेपन दुरुस्ती करणे किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधलं त्यांचं एक चांगलं शिक्षण आहे. या फर्मपासून वडिलांनी सुरुवात केलेली होती. ह्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांना कधी हातभार लावत होतात का? हो, नक्कीच. मी शाळेत असल्यापासून मला इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची फार आवड होती आणि त्यामुळे मी शाळेत असताना एक सेल शिवाय चालणारा रेडिओ असं आमच्या वडिलांनी मला मदत केली आणि त्यापासून मी एक रेडिओ बनवला होता आणि तो शाळेतल्या एका कॉम्पिटिशनमध्ये ते मी प्रेझेंटेशन दिलं होतं आणि त्यावेळी मला त्या प्रोजेक्टमुळं माझा नंबर आला आणि मला त्यावेळी आदरणीय शांताजी शेळके यांच्या हस्ते पुरस्कार देखील मिळाले होता. अरे वा, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीनेच तुमचा प्रवास आहे म्हणायला हरकत नाही. तर याविषयी आपण आता बोललातच. BSc इलेक्ट्रॉनिक्स केलं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही LLB कडे कसं काय वळाला? म्हणजे वडील गन डीलर असल्यामुळं त्यांचा संपर्क जास्तीत जास्त हा जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीशी येत असे. तसेच बरेच वकिलांच्याकडे जाणं, वडिलांच्यासाठी बरेच अर्ज लिहिणं, हे सगळं काम डॉक्युमेंटेशन हे घरातच चालायचं. त्यामुळे बरेच पोलीस अधिकारी, वकील हे सगळे वडिलांच्या संपर्कात असायचे. त्यात मी थोडंसं विद्यार्थी चळवळीमध्ये मी समाविष्ट झालेलो होतो आणि ग्राहक पंचायत ही एक NGO आहे जी ग्राहकांच्या हक्कासाठी संघर्ष करते. ज्यावेळी मी BScला होतो किंवा डिप्लोमाला होतो त्यावेळी मी ह्या अशा लोकांच्या संपर्कात होतो. त्यामुळे मी त्या चळवळीतल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळं तर तिथं जी काही व्याख्यानं वगैरे व्हायची ती सगळी जजेस लोकांची, कधी वकिलांची अशी व्याख्यानं व्हायची. त्यातून मला असं लक्षात आलं की माझ्यातही ते गुण आहेत की जे न्यायव्यवस्थेला काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. त्यामुळे मी एक करिअर म्हणून नव्हे पण मला सगळं जाणून घ्यायचं होतं आणि कायदा समजून घ्यावा ह्या उद्देशाने मी LLBला ॲडमिशन घेतलेलं होतं. LLB शिक्षण घेत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? नाही, आता सांगलीतील कॉलेज महाविद्यालय सांगली इथं मी LLBच्या फर्स्ट इयरला ग्रॅज्युएशन नंतर ॲडमिशन घेतलं होतं. आता तिथं तसं ते अनुदानित असल्यामुळे फी पण फार माफक आहे, त्यामुळे फीचा काही प्रश्न नव्हता. सांगलीतल्या सांगलीत तो कॉलेज असल्यामुळे जाणं येणं तर काही मला अवघड नव्हतं. राहिला प्रश्न काय की बाकीचं तिथलं शिक्षण वगैरे तर ते करत करत शिक्षकांचं मार्गदर्शन लाभणे आणि त्यात माझ्या चळवळीचा जे काही ॲक्टिव्हिटी चालू होत्या त्यात सुद्धा कॉलेजची लायब्ररी या सगळ्या गोष्टींचा मला उपयोग होत होता. शिक्षकांना मी बरेच प्रश्न विचारत होतो. रिसर्चमध्येही मी ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होत होतो. तर अडचणी अशा मला कॉलेज किंवा शिक्षणात काय आल्या नाहीत, पण कायम प्रश्न पडणे किंवा समाजातल्या मग ज्या चुकीच्या घटना दिसायच्या की ज्या कायद्याला अनुसरून नाही हे स्पष्टपणे जाणू लागल्या. म्हणजे एखादी बातमी वृत्तपत्रात वाचली
आणि कॉलेजमध्ये जो लॉ शिकवला जातो त्याच्याशी विसंगत घटना समाजात घडतात, मग तो एक कुठेतरी डिस्टर्ब करणाऱ्या अशी व्यवस्था निर्माण होते. जर तुम्हाला काही कळतच नसेल तर तुम्ही ते वाचून पुढे जाऊ शकता, पण आता ते चूक आहे असं जेव्हा लक्षात यायला लागलं त्यावेळी ते सुधारलं पाहिजे अशी कृती तयार झाली. आणि ते सुधारण्यासाठी मग कायद्याचा वापर केला पाहिजे. मग कुठेतरी जनहित याचिका दाखल करूया, एखादं काहीतरी याबाबत पत्रव्यवहार करूया, शासनाशी करूया, न्यायव्यवस्थेशी करूया, अशा भावना त्यातून जागृत व्हायला लागल्या. मग असं कधी वाटलं का की कायद्यामध्ये जे सेक्शन्स असतात, म्हणजे आता आपण CRPC मधून आपण प्रोसिजर फॉलो करतो आणि IPC मधून दंड व्यवस्था आहे, पण ज्या घटना घडतात, प्रसंग असतो, त्या प्रसंगाला अनुषंगानच त्या केसेस मध्ये सेक्शन लावले जातात असं वाटत होतं का? कसं असते की जेव्हा एखादी क्रिमिनल लॉच्या बाबतीत आपण बोलूया की FIR होते, त्यावेळी तिथले ठाणे अंमलदार आणि त्यांची जे काही संबंधित टीम असते त्यांना गाईड करणारे, ते त्या घटनेच्या डिक्टेशननुसार जे ॲप्लिकेबल सेक्शन आहे ते लावतात. कधी कधी कमी लावले जातात, कधी कधी जास्त लावले जातात, पण पुढे जाऊन जेव्हा म्हणजे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवलं जातं त्यावेळी ते सेक्शन्स कमी जास्त होऊ शकतात. हे करून देखील जेव्हा न्यायालयात खटला प्रत्यक्षात चालू होतो त्यावेळी जेव्हा फ्रेमिंग ऑफ चार्ज ही स्टेज येते त्यावेळी सुद्धा ते सेक्शन ॲप्लिकेबल केलेले हे योग्य आहेत का अयोग्य आहेत हे संबंधित न्यायाधीश आपलं त्यांचं ॲप्लिकेशन ऑफ माइंड करत असतात. कायद्याचा अभ्यास तुम्ही करत होतात, बरोबर. मग कायद्याचा अभ्यास करत असतानाच तुम्हाला कधी असं या गोष्टींमध्ये आपण रिसर्च करायला हवा किंवा आपण भविष्यात जाऊन एखादा रिसर्च आपण करू असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? नाही, कसं आहे की जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये आवड आहे लॉमध्ये किंवा सामाजिक विषयामध्ये, त्यावेळी काहीतरी समाजामध्ये सुधारणा व्हावी अशी आवड निर्माण झाली होती. आता समाजात काहीतरी बदल व्हावा अशी जेव्हा भावना येते त्यावेळी तुम्ही कायदा वाचणे, चार त्यातल्या तज्ज्ञ लोकांना विचारणे किंवा चळवळीतील जे सिनियर लोक आहेत की ज्यांना यातलं माहीत आहे की याबाबत काय करता येईल, मग कोणी सांगतं की पत्रव्यवहार करा वरिष्ठ कार्यालयाशी, जनलोकपाल ज्याशी करा, अशा वेगवेगळे प्राधिकरण आहेत, वेगवेगळे अथॉरिटीज आहेत की ते तुम्ही तक्रार करू शकता, हिथं कळवा. काही लोकशाही दिन नावाची एक आपल्याकडं तरतूद आहे, तिथं लोकशाही दिनात जाऊन तुम्ही आवाज उठवा किंवा एखादी जनहित याचिका दाखल करावी, अशा गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या. तर त्यातून एक गोष्टी ती रिसर्च ही प्रकारे एक रिसर्च आहे. रिसर्च म्हणजे असं युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेणे आणि मग तो रिसर्च मेथोडॉलॉजी वापरून करणे असंच असायला पाहिजे असं नाही, असं मला वाटतं. तुम्ही ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायला चालू करता, ह्यातलं सत्य काय, त्यावेळी तो एक प्रकार रिसर्चच असतो. तो प्रत्येक व्यक्ती करत असतो, कारण मनुष्याचा तो गुणधर्मच आहे. सत्य जाणून घेण्यासाठी धडपड करणे हा मनुष्याचा एक सुप्त गुण आहेच. तोही माझ्यात होता असं मला वाटतं आणि त्याप्रमाणे मी जास्तीत जास्त गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आता तुमची एक ओळख अशी झाली आहे की राईट टू प्रायव्हसी या विधेयकाचे निर्माते अशी तुमची आता ओळख सगळीकडेच आहे, चर्चेमध्येही तुमचं नाव तसंच येतं. बरोबर. तर आता हे जो राईट टू प्रायव्हसी हा नेमका काय आहे? आता राईट टू प्रायव्हसी म्हणजेच एक खाजगीपणाचा अधिकार, ज्याला आपण मराठीत असं म्हणू शकतो. तर याची डिक्शनरीत जर प्रायव्हसीची व्याख्या तुम्ही बघितली जनरल डिक्शनरीमध्ये, तर तो एकांतात राहण्याचा, खाजगीपणाचा आणि जे सार्वजनिक करायचं नाही, करू नये अशाचा एक अधिकार अशी त्याची आहे. इंग्लिशमध्ये जर बघायला गेलं तर राईट टू बी लेफ्ट अलोन अशी त्याची व्याख्या आहे. कोणत्याही कायद्यात, मग तो भारतातला असू दे किंवा भारताच्या बाहेरील देशांमध्ये असू दे, तर राईट टू प्रायव्हसीची नेमकी व्याख्या कोणत्याही कायद्यात दिलेली नाही. कारण प्रायव्हसीचा आवाकाच एवढा मोठा आहे की त्यात कोणकोणत्या बाबी समाविष्ट होणार हे नेमकं सांगता येत नाही. जशी अश्लीलतेची म्हणजे ऑब्सिनिटीची व्याख्या निश्चित सांगता येत नाही. अश्लीलतेची व्याख्या ही दरवेळी बदलत असते, म्हणून त्यासाठी काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत, कॉन्टेम्पररी कम्युनिटी स्टँडर्ड्स, आणि काही टेस्ट दिलेले आहेत, जसं मिलर टेस्ट, की त्या समाजाला काय चुकीचं वाटतं ते त्या काळात त्यावेळी ते अश्लील, म्हणजे आज जे अश्लील आहे ते उद्या अश्लील असेल असं सांगता येत. आणि सुप्रीम कोर्टानं किंवा हायकोर्टानं एका केसमध्ये असं म्हणलेलं आहे की ऑब्सिनिटी लाईज इन द आईज ऑफ बिहेस्टर, म्हणजे बघणाऱ्याच्या नजरेत ही ऑब्सिनिटी असते. तसंच ह्या प्रायव्हसीची पण थोडीशी व्याख्या काय झालेली आहे की त्याची अशी नेमकी व्याख्या कुणी सांगितलेली नाही आहे. तरी पण आपण जो मॉडेल लॉ म्हणजे विधेयक ड्राफ्ट केलेला आहे त्यात त्या प्रायव्हसीच्या व्याख्येला सर्वांगीण टच देऊन डिफाईन करायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तिची व्याख्या निश्चित करायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आता राईट टू प्रायव्हसीमध्येच आपण एखादं विधेयक निर्माण करावं असं तुम्हाला काय वाटतं? 2010च्या काळात मी एका केसमध्ये असंच सामाजिक विषय घेऊन पोलीस स्टेशनला गेलो होतो. तर आमचा विषय चालू होता वेगळा तिथं, पण तिथे एक महिला पळत आली ठाणे अंमलदारांच्या केबिनमध्ये, जिथं जनरली लोक सर्वात प्रथम येतात. तिने एक मोबाईल हातात पकडला होता आणि तो आणला होता आणि त्यात तिने सांगितलं की माझ्या बाथरूममध्ये हा मोबाईल मला सापडलेला आहे आणि हा कुणीतरी त्रयस्थानी ठेवलेला आहे आणि त्यात माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि तुम्ही तात्काळ ही कदाचित व्हायरलसुद्धा होईल आणि तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा, असे किती व्हिडिओ रेकॉर्ड केले ते बघा आणि मला न्याय द्या आणि हे कुठं बाहेर जाता कामा नये. मोस्टली तिथं पुरुष मंडळी होती. त्यानंतर ते सगळेजण व्हिडिओ बघून झालं ती म्हणत होती की तात्काळ याच्यावर कारवाई करा. मग आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं तिथं त्यांना रिक्वेस्ट केली की हे थोडंसं चुकीचं वाटते, त्या घाबरलेल्या, तुम्ही त्यांना धीर द्या
आणि हे एका प्रोफेशनल मॅनरनं तुम्ही हा विषय हाताळा. बरोबर. कारण त्यांना असं वाटतं की हा व्हिडिओ बाहेर लीक झाला तर त्यांच्या अब्रूचं किंवा इज्जतीचं नुकसान होईल. त्यांना जे हिथं ह्युमिलेशन व्हायला लागले तर ते होऊन एखाद्या महिला अधिकाऱ्यांच्याकडे ही केस डील करा. पण तो थॉट मी ज्यावेळी तिथून बाहेर पडलो त्यावेळी माझ्या डोक्यात लक्षात आलं की हा विषयाला एक हाताळणारी एक प्रोफेशनल मेकॅनिझम पाहिजे. ह्यावर आमचे विचार चालायचे. मी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. बरेच अधिकारी माझे मित्र आहेत तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. ह्याबाबत मी रिसर्च करायच्या दृष्टीनं 2013 साली पूर्ण भारतातल्या काही महत्त्वाच्या संस्थांकडे, पोलीस खात्याकडे, त्यानंतर महिला आयोग असेल किंवा IG ऑफिस असेल ह्यांना माहितीचा अधिकार अधिनियम ह्याखाली काही माहिती मागवली की अशा प्रकारे प्रायव्हसी आणि व्हॉयरिझम म्हणजे ह्या कृतीला ॲक्च्युली व्हॉयरिझम म्हणतात. तर या संदर्भात किती घटना घडल्या, त्या घडू नयेत म्हणून काय प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना तुम्ही केल्या आणि ह्याबाबत काय काय तरतुदी आहेत असं तुम्ही मला माहिती द्या. तर ते जे उत्तर मिळालं ते एकदम शॉकिंग होतं. मग तो डेटा माझ्याकडे गोळा झालेला होता. 2013-14 आणि 2014-15 ह्या साली मी LLM म्हणजे मास्टर ऑफ लॉचं माझं शिक्षण घेण्यासाठी ॲडमिशन घेतलं होतं. आणि LLMला असताना एक शॉर्ट किंवा मिनी प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट करायचा असतो. त्यावेळी मी हा विषय राईट टू प्रायव्हसी आणि व्हॉयरिझम हा विषय माझ्या रिसर्चचा विषय ठेवलेला होता. तो विषयामध्ये जेव्हा मी रिसर्च करायला आलो आणि तुम्ही एकदम जेन्युनली आपल्याला मन लावून म्हणजे फक्त मार्क पडावेत, थेसिस सबमिट व्हावं ह्याच्यासाठी नव्हे तर ह्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं ह्या दृष्टीनं मी तो सिरियसली तो रिसर्च करत होतो. त्याचा जे निष्कर्ष निघाला तर तो मला असा मी काढला होता की ह्याबाबत एक स्वतंत्र विधेयक येणं गरजेचं आहे. आता ह्यानंतर काय झालं, 2017 साली आधार कार्डच्या बाबत देशभरात दंगा चालू होता की अशा प्रकारे लोकांचे बायोमेट्रिक्स हे सगळं फिंगरप्रिंट्स हे घेणं जे चालू आहे त्याला काही लोकांचा विरोध होता. त्यावेळी एक रिटायर्ड जस्टिस न्यायाधीश हायकोर्टचे यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यातून एक जजमेंट बाहेर आलं, पुट्टास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर हे जजमेंट जे होतं ते त्या जजमेंटमध्ये म्हणजे तो एक असा प्रश्न होता की राईट टू प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे की नाही. आता हा प्रश्न डिसाईड करण्यासाठी 9 जजेस लोकांचं एक बेंच बसलं होतं आणि 2017 साली ह्या 9 जजेसच्या बेंचनी एकमतानं असा निकाल दिला, त्यातले कुणीही ह्याला विरोध केला नाही की राईट टू प्रायव्हसी हा एक फंडामेंटल राईट आहे. बरोबर. आता फंडामेंटल राईट म्हणजे काय की जो राईट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानं गव्हर्न केलेला असतो त्याचं प्रोटेक्शन त्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावरती असतं आणि स्टेटची पहिली जबाबदारी असते की हे राईट्स फंडामेंटल राईट्स त्यांनी सिटिझन्सचे प्रोटेक्ट केले पाहिजे. हा जो राईट दिला राईट टू प्रायव्हसी हा त्यांनी आर्टिकल 21 त्याचा समावेश केला. भारतीय राज्यघटनेत आर्टिकल 21 बघितलं तर तिथं हा कुठे एक्सप्रेसली लिहिलेला राईट नाही आहे पण त्याचा तो अर्थ त्यांनी समाविष्ट केला. आता 21चं वर्डिंग असं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, नो मॅन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. कोणत्याही व्यक्तीचं जीवित आणि व्यक्ती स्वतंत्र कायद्यानं निर्माण केलेली प्रोसिजर, एस्टॅब्लिश केलेली प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय काढून घेता येणार नाही. आता त्यामध्ये तो राईट टू प्रायव्हसी घालण्यात आला. म्हणजे असं झालं की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज प्रायव्हसी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. आता जेव्हा केव्हा आपल्याला एखादा राईट मिळतो त्यावेळी त्या राईटला गव्हर्न करणारी किंवा त्याची प्रोसिजर सांगणारी एक रेमेडी आणि त्याचा प्रोसिजर पार्ट हा ॲक्ट म्हणजे अधिनियम किंवा स्टॅट्यूट पार्लमेंटमध्ये पास करून तो नागरिकांना बहाल करावा लागतो. म्हणजे कसं, भारतीय राज्यघटनेमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. अनेक निकालात सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे आणि हायकोर्टनी पण सांगितलं होतं की बाबा ह्याच्यामध्ये माहिती घेण्याचा पण अधिकार येतो, कारण एखाद्याला माहिती झाल्याशिवाय तो त्याचं एक्सप्रेशन देऊ शकणार नाही. त्यामुळं राईट टू इन्फॉर्मेशन हा फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचाच भाग आहे. आता हा राईट मिळाला, राईट टू इन्फॉर्मेशन, परंतु तुम्ही सरकारनं माहिती कशी द्यायची, कुणाला द्यायची, कोणत्या विषयात द्यायची, कोणत्या विषयात नाकारायची, त्यासाठी कसा अर्ज करायचा, त्यासाठी फी काय घ्यायची, अर्ज जर नाकारायला गेला तर त्याचं अपील कुठे करायचं, हे सांगणारी एक अधिनियम ज्याला स्टॅट्यूट म्हणतो, ॲक्ट म्हणतो आपण, हा पार्लमेंटनं पास करावा लागतो. कारण कायदे बनवण्याचं प्रमुख काम हे न्यायमंडळाचं म्हणजे पार्लमेंटचं केंद्रात आणि आपल्या राज्यात प्रत्येक राज्यात विधानमंडळ, विधानसभा, विधान परिषद ह्यांचं असतं. जिथं कुठं कायदा नाही आहे तिथं फक्त राईट डिटरमाइन करणे किंवा कायद्याला कायदा हा भारतीय राज्यघटनेला अनुसरून नसेल तर तो तसा डिक्लेअर करण्याचं काम सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय करत असतात. तसं राईट टू प्रायव्हसीला राईट तर मिळाला, पण त्याच्या सर्वांगीण बाबी सांगणारा आणि त्याचं प्रोसिजर पार्ट सांगणारा असा स्टॅट्यूट ना भारतात आहे ना इतर कोणत्याही देशात आहे. तरतुदी नाहीच असं नाही आहे. म्हणजे एखाद्या महिलेचं बाथरूममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चोरून केलं किंवा एखाद्या कपलचं लॉजमध्ये त्यांचं प्रायव्हेट ॲक्टचं चोरून केलं तर IPCत व्हॉयरिझम 354C होता, 2013 नंतर आला. निर्भयाची जी केस झाली त्यानंतर जे काही अमेंडमेंट सगळी प्रोसिजर झाली
आणि भारतीय न्याय संहिता जी आत्ता नवीन आलेली आहे 2023 पासून, त्याच देखील आहे. पण ते कसं आहे की घटना घडल्यानंतर आरोपीला पकडून फक्त शिक्षा देईल असा पिन्युटिव्ह म्हणजे शिक्षा देणारा कायदा आहे. त्यामध्ये व्हिक्टीमला न्याय मिळालाच असं सांगता येत नाही. कारण तो जर व्हिडिओ व्हायरल झाला असेल, इंटरनेटच्या जगात एखादी गोष्ट व्हायरल झाली असेल, तर ती परत माघार घेणं आणि झालेलं नुकसान टाळणं हे सहज शक्य नाही आहे. त्यामुळे तो कायदा एक पिनल प्रोव्हिजन, एक सेक्शन फक्त हा सफिशियंट नाही असं माझं मत होतं. त्यासाठी अशी कृती घडूच नाही, आणि घडली तर ती कशी त्याचं नुकसान टाळता येईल किंवा त्याचं नुकसान ती परत तो व्हिडिओ कसा डिलीट करता येईल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं, व्हिक्टीमला कसं कॉम्पेन्सेट करता येईल, असा एक प्रोसिजर पार्ट सगळा असलेला असा एक अधिनियम आपल्याला अपेक्षित होता. आता सध्या आहेत कायदे, जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आहे, IT ॲक्ट आहे. त्यानंतर आत्ताच सरकारने 2023 साली एक कायदा आणलेला होता, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023. तो 23चा कायदा पार्लमेंटमध्ये पास जरी झाला असला तरी अजून तो लागू झालेला नाही, कारण त्याच्या अजून रूल्स फ्रेम करायचं काम चालू आहे. त्यासाठी लोकांचे काही सजेशन्स मागितले आहेत. थोडे क्रिटिसिझम पण की लहान मुलांना मोबाईल किती वर्षापर्यंत वापरायला द्यावा, हे सगळं त्यात विचार चालू आहे. पण हे सगळे काही प्रायव्हसीचे लॉ नाही आहेत. माझं असं मत आहे की प्रत्येक सायबर गुन्ह्याच्या मुळात जर तुम्ही गेला तर तो तिच्या प्रायव्हसीचा भंग हे त्याचं मूळ सूत्र आहे. गुन्हा घडल्यानंतर वरवरची मलमपट्टी सायबर ॲक्ट लावून, IPCचं एखादं सेक्शन लावून हे पूर्ण न्याय मिळणार नाही. त्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह लॉ आणि जो त्याची व्यक्तीची प्रायव्हसी प्रोटेक्ट करेल असा लॉ असला पाहिजे, तर त्याचं ॲक्च्युली मूळ जखमेवरचा इलाज होईल. त्यासाठी एक प्रायव्हसीचा लॉ असावा. भले तो राईट टू प्रायव्हसीचा ॲक्ट आहे, पण मी त्याचं नाव दी व्होयरिझम प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल बिल 2024 असं दिलेलं आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण तो कायदा जो ड्राफ्ट केला तो पार्लमेंटमध्ये आता ॲज अ प्रायव्हेट मेंबर बिल म्हणून इंट्रोड्यूस झालेला आहे. अच्छा, आता व्होयरिझम आणि प्रायव्हसी यामध्ये डिफरन्स आहे का, ते दोन्ही एकच आपण धरू शकतो? आता कसं आहे, व्होयरिझमचे वेगवेगळे अर्थ आहेत. सायकोलॉजीमध्ये त्याचा अर्थ असा सांगितलेला आहे किंवा त्याची अशी व्याख्या आहे की जो व्यक्ती सेक्शुअल प्लेजरसाठी एखाद्याच्या खाजगी जीवनात डोकावून बघतो, चोरून बघतो, ओके, शक्यतो एक पुरुष महिलेच्या जीवनात डोकावून बघतो, अशा पद्धतीची त्याची एक सायकोलॉजीमधली व्याख्या आहे. ह्यालाच दुसरा शब्द आहे पिपिंग टॉम. म्हणजे एक ती लेडी गोडीवाची एक स्टोरी आहे दुसऱ्या देशातली, की जिथं सांगितलं होतं एका राजानं की बाबा अशीच एक लेडी गोडीवा असेल, ती रस्त्यावरून घोड्यावरून जाईल, त्याला कोणी चोरून बघू नये, घराची खिडकी कोणी उघडायची नाही, तरी पण एक टॉम नावाचा मुलगा ते दार उघडून बघतो आणि त्यामुळे त्याला पिपिंग टॉम, पिपिंग म्हणजे वाकून बघणे, चोरून बघणे. आता काय होते की लॉमध्ये मोटिव्ह आणि इंटेन्शन दोन प्रकार आहेत. इंटेन्शनला शिक्षा आहे, पण मोटिव्हला शिक्षा पण नाही आणि एक्झम्पशन पण नाही. म्हणजे तुमचं मोटिव्ह कितीही चांगला असू दे, पण तुमची जर कृती ही शिक्षेस पात्र असेल, त्याचं इंटेन्शन जर गिल्टी असेल, त्यालाच मेन्स रिया पण म्हणतात, गिल्टी इंटेन्शनला. लॅटिन शब्द आहे ॲक्टस रियस आणि मेन्स रिया. तसं तो कोणत्या उद्देशासाठी चोरून बघतो हे जरी सायकोलॉजीमध्ये सांगितलं असेल की तो सेक्शुअल प्लेजरसाठी, कदाचित असं असेल की तो स्टिंग ऑपरेशनसाठी चोरून बघत असेल, कदाचित असं की त्याला काही पुरावा गोळा करायचा असेल, कदाचित त्याला ह्या दोन्ही गोष्टीपेक्षा वेगळा काही उद्देश असेल, म्हणून तो काहीतरी तिथं छुपा कॅमेरा लावतोय किंवा स्पाईंग गॅजेट लावतोय किंवा ऑडिओ रेकॉर्डिंगचं काहीतरी चोरून इन्स्ट्रुमेंट लावतोय, हे दर्यागुरीत. मोटिव्ह हा तिथं महत्त्वाचा नाही आहे. आता व्होयरिझमचा अर्थ काय की एखाद्याची प्रायव्हसी भंग करणे. जर तुम्ही कॉपीराईट बघितला तर एक राईट आहे कॉपीराईट, म्हणजे आपलं पुस्तक, एखादं व्हिडिओ, चित्रपट, गाणं, एखादी कविता, ह्याचा आपण कॉपीराईट करतो. पण जेव्हा त्याचा भंग होतो त्यावेळी आपण त्याला प्लॅगॅरिझम म्हणतो. ब्रीच ऑफ कॉपीराईट इज इक्वल टू प्लॅगॅरिझम. आता काही असे शब्द असतात की ज्याच्या शेवटी इझम लावलं जातं, म्हणजे टेररिझम, प्लॅगॅरिझम, व्होयरिझम, नॅशनलिझम. तर तो शब्द त्याला एक जस्टिस देणारा एक असा परिपूर्ण शब्द तयार होतो इझम लावल्यावर. तर तसा आम्ही शब्द बघत होतो की जो ब्रीच ऑफ प्रायव्हसीला डिफाईन करेल, हा मोठा शब्द न घेता आणि ज्याच्यामध्ये सगळाच आपला अर्थ अभिप्रेत होईल, तर तो शब्द आहे व्होयरिझम, की ज्याच्यामध्ये चोरून बघणं पण आहे. आणि आता एखादा सिनेमा बघतो त्यावेळी आपण फक्त बघत नसतो, ऐकत पण असतो, तर त्या सगळ्याच गोष्टी त्यात कव्हर होतील. आता थोडंसं व्होयरिझमची व्याप्ती वाढली आहे. जसं तुम्ही जर बघितलं की आता सध्या रिॲलिटी शो चालू झालेत. आता मी असं ऐकलं की त्या शोला सुमारे 60-70-80 कॅमेरे लावले जातात, कारण त्या कंटेस्टंटच्या प्रायव्हसीमध्ये. आणि व्ह्युअर्स म्हणजे जे कोण बघणारे असतात लोक, त्यांना असं सांगितलं जातं थोडेसे पैसे भरा, त्यातल्या 3-4 कॅमेऱ्याचा ॲक्सेस तुम्हाला आम्ही तुमच्या ॲपमध्ये देतो. तर लोक आत्ता काय झालेत की ते पैसे भरतात आणि त्यांच्या खाजगी जीवनात बघत बसतात. मग भले एखादी तुम्ही जर रील बघितली तर एखादी व्यक्ती चालत आलेली असते, घरातल्या रुटीन ॲक्टिव्हिटी करत असते, त्यात असं विशेष कलाकृती काहीच नसते, तरी पण तासन तास लोक आता रील बघत बसले आहेत. सो वी आर नाव व्हॉयूर.
व्हायूर म्हणजे जो दुसऱ्याचं जीवन बघत बसतो. इथं काय चोरूनच बघितलं पण असं पण काही नाही आहे. VOIR व्हायूर हा फ्रेंच शब्द आहे बघणे, दुसऱ्याचं जीवन बघणे, काही बघू देतो हां. तर ते बघत बसणे. आता एक आहे तो बघत बसण्यात उत्सुक आहे आणि दुसरा असतो तो दाखवण्यात उत्सुक असतो. त्याला प्रदर्शनवादी म्हणतात. एक्झिबिशनिस्ट असा शब्द आहे त्याला. तर तो एक्झिबिशनिस्ट जो असतो त्याला काहीतरी पब्लिसिटी स्टंट करायचा असतो, काहीतरी अशा उचापती करायच्या असतात की जेणेकरून लोकांचं त्याला पब्लिक अटेन्शन पाहिलं असतं, मीडिया अटेन्शन पाहिलं असतं. म्हणून लोक आता कसल्याही प्रकारचे स्टंट करतात, पण स्वतःला व्हायरल करण्यासाठी, व्ह्यूज वाढवण्यासाठी सोशल मीडियावरती स्वतःला प्रदर्शित करत असतात. तर बरेच फिलॉसॉफरनी असं लिहिलेलं आहे आणि मी माझ्या पुस्तकात देखील लिहिलेलं आहे की द व्हायरिझम इज अ कॉमन टेंडन्सी दॅट एक्झिस्ट अमंग ऑल इंडिव्हिज्युअल्स विथ अ डिफरंट डिग्रीज. प्रत्येक व्यक्तीत ही टेंडन्सी आहेच, पण कमी जास्त प्रमाणात आहे. तो काय स्वतः दाखवतोय बरोबर, यावर ते डिपेंड आहे. हां. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण तो व्हायरिझमचा द व्हायरिझम हे नाव लिहून ते बिल तयार केलं आणि ह्या सगळ्याची माहिती म्हणजे ह्या बिलापर्यंत मी कसा पोचलो, हे बिल ड्राफ्ट करण्याचा उद्देश काय आणि त्यामुळे मी घेतलेल्या रेफर केलेल्या केसेस, भारतातले कायदे, जगातले कायदे आणि हे पुस्तक सर्वसामान्य माणसांना वाचायला आवडेल, त्या माणसांना हातात घेतल्यावर असं वाटावं की हे पुस्तक आपल्या संग्रहात ठेवावं. यासाठी सुमारे 150-160 पेक्षा जास्त लायसन कॉपी असलेल्या कॉपीराइटेड इमेजेस मी त्यात इन्क्लूड केल्या, समाविष्ट केल्या. त्यामध्ये सायकोलॉजिकल आस्पेक्ट सारखे टॉपिक ठेवले, फिलॉसॉफिकल आस्पेक्टचे टॉपिक ठेवले, वेगवेगळे कोट्स, सुविचार त्यात ठेवले आणि पुस्तकाची बांधणी हार्ड बाउंड पुस्तक असं बनवलं की कुठल्याही व्यक्तीनं जर ते पुस्तक हातात घेतलं तर त्याला असं वाटावं की या पुस्तकामध्ये माझ्यासाठी देखील उपयुक्त माहिती आहे. कायदा तर आहेच, पण तो एकदम सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये सांगितलेला आहे. आता ह्या पुस्तकातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आमचा होता की लॉ ड्राफ्टिंग. आम्ही काय प्रोफेशनली लॉ ड्राफ्टिंगमध्ये एक्सपर्ट नाही आहोत किंवा विद्यापीठामध्ये आपल्या LLB आणि LLM मध्ये लॉ ड्राफ्टिंग हा आम्हाला सिलेबस नव्हता. तरी पण ट्रायल अँड एरर ह्या गोष्टींना आम्ही ते करत गेलो. माझा त्यात म्हणजे वेळ गेला त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त, पण ठीक आहे, मी ठरवलं होतं की ह्या शेवटपर्यंत मला जोपर्यंत वाटत नाही, फुल प्रूफ होत नाही तोपर्यंत मी ते करणार, सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत मी ते करणार. आणि त्याप्रमाणे एक विधेयकाचा मसुदा आम्ही त्या पुस्तकात दिला. पुस्तकाचा टायटल आहे यू आर बीइंग सिक्रेटली वॉच्ड विथ मॉडेल ऑन प्रायव्हसी, दी व्हायरिझम प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल बिल 2024. हे जानेवारी 2021 मध्ये पुस्तक पब्लिश झालेलं आहे. आता मला सांगा, व्हायरिझम जे शिकार होतात त्यामध्ये महिलाच होतात, त्या व्हायरिझमचे शिकार महिलांव्यतिरिक्त आणखी कोणी असू शकतं? व्हायरिझमचा शिकार म्हणजे ब्रीच ऑफ प्रायव्हसीचा शिकार पुरुष, स्त्री अँड पर्सन बिलॉंगिंग टू थर्ड जेंडर, म्हणजे कोणत्याही जेंडरची व्यक्ती ह्याला शिकार होऊ शकते. गुन्हा करणारा व्यक्तीही कोणत्याही जेंडरचा असू शकतो. गुन्हा करणारा व्यक्ती कोणत्याही प्रोफेशन, फॅमिली बॅकग्राऊंड, शिक्षणात असू शकतो. व्हिक्टिम पण कोणाही असू शकतो. हां, आता आकडेवारीनुसार कसं आहे की त्या एक सॉफ्ट टार्गेट आहेत, त्यामुळे महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि पण पुरुषांच्या बाबतीत सुद्धा अशा घडलेल्या घटना अनेक आहेत. असंच नाही की फक्त ते महिलांच्या बाबतीत घडतं. हे जे गुन्हे घडतात व्हायरिझमचे, हे साधारण कुठे घडतात, या ठिकाणी घडलं तरच तो गुन्हा म्हणता येईल असं काही तुम्ही ड्राफ्ट केलंय का? नाही, कसं आहे की एक तर प्रायव्हेट प्लेस आणि पब्लिक प्लेस असं आम्ही आपल्या लॉमध्ये डिफाईन केलेलं आहे. आत्ता आपण एका सर्व्हिलियन्स स्टेटमध्ये आहोत, सर्वत्र CCTV आणि ते गरजेचं आहे सिक्युरिटी पर्पजसाठी. पण तो कुठे लावावा, CCTV लावल्यानंतर त्या खाली काही बोर्ड लिहावा की हा एरिया CCTVनं कव्हर केलेला आहे, त्याचं काही चिन्ह, असं कुठल्याही कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही, ते बंधनकारक आहे असं. तर त्या सगळ्या विषयाला हात लावण्याचा प्रयत्न आपण या लॉमध्ये केलेला आहे. पब्लिक प्लेस आणि प्रायव्हेट प्लेस असं तुम्ही आता सांगितलं. प्रायव्हेट प्लेसमध्ये जर त्या व्यक्तीच्या किंवा विना परवानगी आपण एखादा CCTV लावला कुठे प्रायव्हेट प्लेस, प्रायव्हेट प्लेसमध्ये, तर तो आपण एक समजू शकतो की तिच्या प्रायव्हसीचा भंग झाला किंवा त्याच्या प्रायव्हसीचा भंग. पण पब्लिक प्लेसमध्ये जर CCTV लावला असेल, थोडक्यात उदाहरण घ्यायचं तर आपण ट्रॅफिक सिग्नलच्या इथे सिग्नल तोडू नये म्हणून असतो, तो इन जनरल सगळ्यांना माहीतच असतो. पब्लिक प्लेसमध्ये काही कपल्स असे काही अश्लील कृत्य करत असतील, मग त्यामध्ये ते आपण म्हणू शकतो की तो प्रायव्हसीचा भंग झाला? नाही, त्या केसमध्ये तो प्रायव्हसीचा भंग होणार नाही. त्याचं कारण काय की आता त्यात कसं आहे की ह्या संदर्भात काही अशा केसेस झालेत की ज्याच्यावर टीका पण झाली की हे कृत्य अश्लील आहे आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणं हा IPC नुसार किंवा आता भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा आहे. ऑब्सिनिटी इन पब्लिक प्लेस, आता ते तर तो एक वेगळा वादाचा विषय आहे. पण आपला जो प्रश्न आहे की ही एका प्रायव्हसीचा भंग होईल का, तर याचं उत्तर ॲब्सोल्युटली नाही. ती पब्लिक प्लेस आहे. जो व्यक्ती तिथं आहे, म्हणजे आता ती कपल आहे, त्यांना हे माहीत आहे की दिस इज नॉट अ प्रायव्हेट प्लेस, त्याची जाणीव आहे त्यांना. जर त्या व्यक्तीला एकांतात असं वाटतं की मी प्रायव्हेटली काही कृती करतोय, मी स्वतःचे कपडे बदलतोय आणि तिथं जर एखादी व्यक्ती चोरून काहीतरी तिथं रेकॉर्डिंग करत असेल, बघत असेल, तर एक्सपेक्टेड आहे की त्या व्यक्तीला हे प्रायव्हेट असलं पाहिजे. व्हायरिझमचा जो परिणाम आहे काय होऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं? खूप गंभीर परिणाम आहेत. आज एखाद्याची प्रायव्हसी म्हणजे त्याचं आता सर्वस्व होऊन बसलेलं आहे. एखाद्याच्या प्रायव्हसीमध्ये आपले सिक्रेट्स आहेत सगळी.
आपण आता सिक्रेट शिवाय जीवन जगू शकत नाही आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा तुमचे सिक्रेट्स बाहेर पडतात, मग ते भले बँकेचे पासवर्ड असतील किंवा तुमचे बाकीचे रिलेशनशिप स्टेटस असतील, जे काय असेल ते, तर त्याच्यामुळे लोकांचं जे काही लॉस होतो तो इरिपेरेबल होतो. तर प्रायव्हसीचा भंग झाला. तर त्यात कसं आहे, व्होयरिझम हा शब्द मोस्टली लोकांना असं वाटतं की बॉडी प्रायव्हसी म्हणजे शरीराच्या प्रायव्हसी संबंधित आहे. आमच्या लॉमध्ये तर आम्ही त्याला पूर्ण 4 प्रकारच्या प्रायव्हसीशी जोडलेलं आहे. कुठल्या तर पहिली गोष्ट म्हणजे बॉडी प्रायव्हसी, शरीराची प्रायव्हसी. दुसरं संभाषण म्हणजे कम्युनिकेशन प्रायव्हसी. तिसरं लोकेशन प्रायव्हसी. आणि चौथं डेटा कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे डेटा प्रायव्हसी म्हणूया आपण. ह्या 4 प्रकारच्या प्रायव्हसीचा भंगला आपण व्होयरिझम असं आपल्या विधेयकात म्हणजे मॉडेल लॉमध्ये म्हटलेलं आहे. तर व्होयरिझमचे जे काय मगाचा आपला प्रश्न होता की ते जे काही परिणाम आहेत तर ते खूप गंभीर आहेत. अनेक केसेसमध्ये सुसाईड करण्यापर्यंत गेलेले आहेत महिला, अशाही घटना घडलेल्या आहेत. कारण का आपला समाज हा ऑर्थोडॉक्स अशा पद्धतीतनं आलेला आहे. बरोबर आहे. आणि जी काय आपली इज्जत आहे ती आपल्या प्रायव्हसीमध्ये जपणं लोकांना असं वाटतं की ते आपण वेस्टर्न कंट्रीसारखं आपलं कल्चर नाही आहे की एखादी महिला किंवा एखादं बीचवरती ते आहेत ओपनली फिरतात वगैरे, अशा प्रकारचं आपलं कल्चर नाही. त्यामुळे अशी घटना एखादी महिला आंघोळ करताना जरी व्हिडिओ व्हायरल झाला तर ती महिला डिप्रेशनमध्ये जाते. बरोबर आहे. आपण कोणतेही बेकायदेशीर कृत्य गुन्हा केलेला नाही तरी देखील हा व्हिडिओ माझा व्हायरल झाला तर त्या महिलेला जो मेंटल ट्रॉमा होतो, कारण का समाजानं तसं ते बिंबवलेलं आहे हे चुकीचं आहे असं व्हायरल होणं. व्होयरिझममध्ये तुम्ही जे सांगितलं की एखादा अश्लील व्हिडिओ वगैरे, पण जर घरातल्याच माणसानं त्या मुलीचा किंवा त्या मुलाचा व्हिडिओ केला आणि तो जर व्हायरल केला तर तो सुद्धा यामध्ये गुन्हेगार होऊ शकतो. 100% गुन्हेगार होतो. आणि जर घरामध्येच घराच्या कर्त्या पुरुषानं CCTV लावले पण त्यानं घरातल्यांना सांगितले नाहीत तर तेही व्होयरिझमच्या अंतर्गत येऊ शकतं का? नाही, आता कसं आहे की तुम्ही कुठल्या एरियात CCTV लावता, रेकॉर्डिंग झालेलं मटेरियल जर तुम्ही व्हायरल करत असाल तर तो 100% गुन्हा होईल. कारण का आतील जे लोक आहेत त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. बरोबर आहे. घर हे सुरक्षित जागा आहे अशा दृष्टीनं, आणि तुम्ही जर त्याचं घरातल्या लोकांना ह्युमिलेट होईल अशी जर एखादी कृती करत असाल तर तो 100% गुन्हा होईल. आता हे आपण घरातलंच बोलत होतो पण घरामध्येही आपल्या प्रायव्हसीच्या काही जागा असतात. म्हणजे आपण आता लायब्ररी, आपली घरातच काही लोक लायब्ररी बनवतात किंवा त्यांची एक वैयक्तिक खाजगी अशी एक रूम असते की ती मीटिंग हॉल म्हणून सध्या आता चर्चेत आहे की, पण सार्वजनिक जागेमध्ये एखादा माणूस प्रायव्हसी क्लेम करू शकतो? नाही, आता कसं आहे तुम्हाला सांगतो, आपल्या लॉमध्ये ह्याबाबत भरपूर उहापोह करण्यात आलेला आहे. समजा एखादी महिला एखाद्या बसमधून चाललेली आहे, ती गरोदर आहे. आता बसमध्ये सुद्धा लोकांनी सिक्युरिटी पर्पजसाठी CCTV लावलेत किंवा रस्त्यावर असतात आणि अचानक चाइल्ड बर्थ तिथं झाला, ओके, तर ती पब्लिक प्लेस आहे म्हणून तिथलं जे काही शूट आहे, आता काही बरेच लोक शूट पण करतात किंवा CCTV मध्ये रेकॉर्डिंग होतं. बऱ्याच खाजगी लोकांच्या दुकानाबाहेर CCTV असतं, तिथं ही घटना रेकॉर्ड होऊ शकते, बसमध्ये होऊ शकेल, कुठेतरी होऊ शकेल. तर त्याचं व्हायरल करणे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जर अशी बातमी लावायची आहे की बाबा आपल्याकडे ही महिला बसमध्ये प्रसूती झाली याची, इथंपर्यंत ठीक आहे. तुम्ही जर ते सगळे व्हिडिओ दाखवत असाल तर दॅट वुड बी अमाउंट द ब्रीच ऑफ प्रायव्हसी अँड व्होयरिझम असं आपण आपल्या लॉमध्ये डिफाईन केलेलं आहे. आता उदाहरणार्थ अनेक उदाहरण देतो. सार्वजनिक ठिकाणी शौचाला बसणं हा गुन्हा आहे, पण खेड्यापाड्यामध्ये जिथं सुविधा नाही आहेत तिथं ते बसतात. मी बघितले की बऱ्याच ठिकाणी पुरुष असे बसले की त्यांचे फोटो वगैरे काढून ते डिस्प्ले केले जातात, म्हणजे त्यांना ती लाज वाटावी आणि त्यांनी घरात शौचालय बसवावं. आता सार्वजनिक ठिकाणी शौचालय बसणे हा एक गुन्हा आहे. त्या कायद्याखाली, त्यासाठी वेगळा कायदा एक सेक्शन आहे, तर त्याखाली तुम्हाला शिक्षा देण्यासाठी जर तो पुरावा म्हणून तुम्ही वापरत असाल तर भाग वेगळा. महिलेची तशी आयडेंटिटी डिस्क्लोज करणं हे आपण आपल्या विधेयकात तशी तरतूद केली आहे की दॅट वुड अमाउंट टू ब्रीच ऑफ प्रायव्हसी म्हणजे व्होयरिझम. म्हणजे तुम्ही फक्त ते प्रॉसिक्यूट करण्यासाठी, त्याला शिक्षा देण्यासाठी तेवढ्याच पुरतं वापरत असाल, पण ते व्हायरल करून जर त्याला ह्युमिलेट करत असाल तर आपण त्याला, भले ते प्रायव्हेट प्लेस नाही आहे, ती पब्लिक प्लेस आहे, पण तिथं देखील आपण त्याची काळजी घेतलेली आहे की असं होऊ नये. म्हणजे तिकडे दुसरीकडे तुम्ही गुन्हा नोंद करून त्यांना शिक्षा द्या, ते भाग वेगळा, हे चुकीचं कृत्य केलं. पण इकडे फेशियल आयडेंटिटी डिस्क्लोज करून तुम्ही त्याला ह्युमिलेट करू नये असं आपण त्यात बॅलन्स ठेवलेला आहे. हो, कारण न्यायालयामध्ये पण आपण बघतो जेव्हा एखाद्या मुलीची किंवा एखाद्या महिलेची केस चालू असेल, इन कॅमेरा प्रोसेसिंग चालू असते, कारण त्यामध्ये फक्त तिचा वकील, अपोजिटचा वकील आणि त्याच्या रिलेटेड माणसं तिथे उपस्थित असतात. तर हे पण आपण राईट टू प्रायव्हसी अंतर्गतच येत असेल असं म्हणू शकतो. बरोबर. आता कसं आहे, आपल्याला म्हणजे ऑडियन्सच्या क्लॅरिफिकेशनसाठी मी सांगतो, लोकांना वाटतं इन कॅमेरा प्रोसिडिंग म्हणजे तिथं आत कॅमेरा ऍक्च्युअली इन कॅमेरा म्हणजे ती खोली बंद असेल. म्हणजे ती जनरली कसं असतं की कोर्ट हे सामान्य लोकांना सुद्धा कोर्टात येऊन हिअरिंग कुठल्याही केस ऐकण्याचा अधिकार असतो, पण त्या केसमध्ये मात्र तसं तो अधिकार थोडा कर्टेल केला जातो. ज्यांचा संबंध आहे केसशी किंवा ज्याला कोर्ट परमिट करतं ती लोक फक्त इन कॅमेरामध्ये येऊ शकतात, म्हणजे त्या बंद खोलीत.
आपण ऐकत आहात यू आर बीइंग सिक्रेटली वॉच्ड या पुस्तकाचे लेखक आणि राईट टू प्रायव्हसी या विधेयकाचे निर्माते ॲडव्होकेट धनंजय मदवाना यांची मुलाखत. मला सांगा, सध्या आपण बघतोय कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर राईट दिलेलेच आहेत, पण सध्या ज्या कायदे अस्तित्वात आहेत किंवा कायद्यामध्ये थोडे चेंजेसही केलेले आहेत. आपण बघतोय भारतीय दंड संहिताच्या तिथं बरोबर भारतीय न्याय संहिता केलं. मग त्या पद्धतीनं आता जे अस्तित्वात असलेले कायदे त्याच्यापेक्षा हा कायदा कसा वेगळा आहे? म्हणजे मी ड्राफ्ट केलं. कसं आहे की ह्याच्यामध्ये आपण त्याला एक प्रिव्हेंटिव्ह एक स्ट्रक्चर बनवलं. त्याच्यामध्ये घटना घडूच नाहीत, म्हणजे प्रायव्हसीचा भंग हा प्रकार होऊच नाहीत यासाठी जे काही पॉसिबल मेकॅनिझम वापरता येईल तर त्यात आपण ते एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपण एक स्पेशल ब्युरोची स्थापना केली की जी ह्या सगळ्या विषयाला तपास करेल, लायसन्स देतील. उदाहरणार्थ हॉटेल्स आणि लॉजेसमध्ये बऱ्याच वेळा छुपे कॅमेरे लावले जातात. बरोबर. ते कॅमेरे लावून लोकांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं. बऱ्याच वेळा अनेक लोक आपल्या प्रियकर प्रियसी बरोबर जातात, अजून लग्न व्हायचं असतं किंवा त्यांना ब्लॅकमेल केलं धमकी देऊन. एक्स्ट्रा मॅरिटलचे अफेअर असतात. मग त्यावेळी असं जर एखाद्याला पुरावा मिळाला तर तो व्यक्ती तक्रार सुद्धा करायला पोलिसात जात नाही, कारण त्यानं स्वतःचं काहीतरी चुकीचं केलं हे त्याला वाटत असतं. आणि त्याचा जर व्हिडिओ रेकॉर्डिंग झाला असेल तर ज्यानं रेकॉर्डिंग केले अशा ब्लॅकमेलरला पैसे देणे किंवा त्याच्या मागण्या पूर्ण करणे किंवा त्यानं सेक्स्टॉर्शन म्हणून एक प्रकार असतो की तो म्हणेल तसं त्याला करावं लागतं. तर हा प्रकार घडू नये म्हणून आपण काय केलं की एक ब्युरो स्थापन केला, म्हणजे ब्युरोची रचना केली त्यामध्ये. आणि त्यात असं सांगितलं की हे ब्युरो हॉटेल्स आणि लॉजेस सारख्या ज्या एस्टॅब्लिशमेंट आहेत, आस्थापना आहेत, जिथं लोक जाऊन आपली प्रायव्हसी एक्सरसाइज करतात, विकत घेतात, तर त्यांना जाऊन ते इन्स्पेक्ट करेल आणि त्यांना एक वर्षाचं एक लायसन्स देईल की दिस एरिया इज प्रायव्हसी प्रोटेक्टेड, व्होयरिझम फ्री अँड सेफ फॉर पब्लिक यूज. आणि त्यामध्ये ते रँडमली सुद्धा चेक करायची त्यांना अथॉरिटी दिली. हे अशा प्रकारे कॅमेरे आहेत का हे बघतील, स्पाईंग ऑडिओ काही. थोडक्यात स्टिंग ऑपरेशन सारखं तुम्ही जाऊ शकता. नाही, स्टिंग असं नाही, त्यांनाही माहित असते आस्थापनावाल्यांना की ही एक ब्युरो आता स्थापन झालेला आहे. जसं शॉप इन्स्पेक्टर जातो आणि बाल कामगार आहेत का ह्याची तपासणी करतो, किंवा फूड इन्स्पेक्टर जाऊन एखाद्या हॉटेलमध्ये फूडची तपासणी करू शकतो. आणि वर्षाला एक लायसन्स घेणे, नामात्र फी भरणे. आता ह्याचा दुसरा फायदा त्या उद्योजकांना काय होऊ शकतो की ब्युरो जे लायसन्स देईल ते डिस्प्ले करतील त्यांच्या प्रिमायसेसमध्ये. त्यामुळे त्यांचं एक क्रेडिबिलिटी वाढेल की हे हॉटेल व्होयरिझम फ्री, सेफ आणि प्रायव्हसी प्रोटेक्टेड आहे. जर गोव्यासारख्या स्टेटमध्ये जिथं टुरिझम इंडस्ट्री आहे, जिथं परदेशी पर्यटक भारतात येतात, त्यांना जेव्हा हे सर्टिफिकेट बघायला मिळेल या देशात लोकांच्या प्रायव्हसीची एवढी काळजी केली जाते, हा प्लेस एवढा सेफ आहे, तर ती टुरिझम इंडस्ट्री देखील वाढेल, देशातला रेव्हेन्यू वाढेल, परदेशी चलन वाढेल आणि आपल्या देशाची इकॉनॉमी वाढेल. ह्याचा सगळ्याचा विचार करून आपण एक ब्युरोची स्थापना केली. आता ब्युरोला फक्त एवढंच काम असं नाही, अशा ब्रीच ऑफ प्रायव्हसीच्या ज्या घटना आहेत म्हणजे व्होयरिझमच्या, त्या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन हे एक प्रोफेशनल मॅनरनं करण्यासाठी तसं प्रोफेशनल लोकांची टीम त्या ब्युरोच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये आपण घातलेली आहे. हे लोक जे असतील ते त्या पद्धतीने हा विषय हाताळतील. ह्या ब्युरोमध्ये पण आपण 3 टायर सिस्टीम केलेली आहे, डिस्ट्रिक्ट ब्युरो, स्टेट ब्युरो आणि नॅशनल ब्युरो. तर हे कुठनं आलं माझ्या डोक्यात, तर एक कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे आपला 1986चा आणि आत्ताचा नवीन आलेला 2019चा, तर त्यामध्ये देखील 3 टायर सिस्टीम आहे. आता जर कन्झ्युमर कमिशन तुम्ही बघितलं तर नॅशनल कमिशन, स्टेट कमिशन आणि डिस्ट्रिक्ट कमिशन, तर तशीच यंत्रणा आपण त्यात एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केलेला आहे, ज्याद्वारे हे मेकॅनिझम एक कन्झ्युमर सेंट्रिक म्हणजे ग्राहक केंद्रित होईल. तर प्रायव्हसी स्टँडर्ड सेट करणे म्हणजे ह्या कायद्यातल्या नॅशनल ब्युरोला घेऊन आणि ते प्रायव्हसी स्टँडर्ड्सचं जे पालन करतील आस्थापनाने त्यांना तो मार्क, जसा ISI मार्क आहे तसं एक व्होयरिझम फ्री मार्क आपण त्यात एस्टॅब्लिश केलेला आहे. तो मार्क वापरण्याचा अधिकार देणे, हे कन्झ्युमर सेंट्रिक मेकॅनिझम आपण त्यात दिलेलं आहे. हे झालं ब्युरोची रचना. दुसरं आपण एक स्पेशल कोड डेझिग्नेट केलेलं आहे त्यात, म्हणजे ह्या केसेस हाताळण्यासाठी एक स्पेशल कोड, जसं आपल्या पोक्सोमध्ये आहे, मोटर ॲक्सिडेंट क्लेममध्ये आहे, तसं आहे त्या कोर्टालाच तुम्ही डेझिग्नेट करू शकता एक स्पेशल कोर्ट म्हणून. आहे ते कोर्ट म्हणजे आता डिस्ट्रिक्टमध्ये घटना घडली तर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तो फाईल करू शकतो. हां, असं आपण ते डेझिग्नेट, कसं एस्टॅब्लिश करणे आणि डेझिग्नेट करणे असे 2 शब्द असतात कायदा ह्याच्यामध्ये. परंतु आहे त्या कोर्टात सुद्धा डेझिग्नेट म्हणजे तो ताण कमी होईल. प्रथम टप्प्यात आपण डेझिग्नेट म्हणूया, या दृष्टीनं आपण ती रचना केलेली आहे. तपासाचं आणि हे लायसन्सचं आपण पोलिसांना काय दिलं नाही, कारण का ऑलरेडी ते ओव्हरबर्डन आहेत. सगळ्याच गोष्टींची अपेक्षा आपण पोलिसांच्याकडे करू शकत नाही. रेग्युलर काम करणारे पोलीस या सगळ्या गोष्टीला प्रत्येक वेळी अपडेट असतीलच असं नाही, त्यामुळे आपण त्या ब्युरोची स्थापना केलेली आहे. बाकीचे काय मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिलेले आहेत, म्हणजे सेक्स्टॉर्शनसारखी डेफिनेशन, पोर्नोग्राफी ह्या शब्दाला कुठेच डिफाईन केलं नाही, आपल्या लॉमध्ये आपण केलेलं आहे. ऑब्सिनिटीला डिफाईन केलेलं आहे, पब्लिक प्लेस, प्रायव्हेट प्लेस, जसं मग अशी मी सांगितलं. त्यानंतर कम्युनिटी स्टँडर्डची व्याख्या अधिक इम्प्रूव्ड प्रकारे दिलेली आहे.
तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आपण त्यात केलेल्या आहेत. आणि हे व्याख्या झालं, समजा एखाद्या व्यक्तीचा प्रायव्हेट व्हिडिओ, खाजगी व्हिडिओ जर तो पॉर्न साईटला गेला, अपलोड झाला, तर तो कसा टेकडाऊन करता येईल, एका वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तो कसा काढता येईल, त्याच्या कॉपीराईटच्या संदर्भात बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत. कारण जो कोण व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याच्याकडे कॉपीराईट असतो, भले तो चोरून रेकॉर्ड केलेला असू दे, आणि ज्याच्याकडे कॉपीराईट असतो तो तिकडे व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि तो पैसे मिळतो. तर ह्या मागे करोडो रुपयाचा, अब्जावधी रुपयाचा, अरबो खरबो रुपयाचा टर्नओव्हर असलेली एक बेकायदेशीर इंडस्ट्री काम करते. लोकांची प्रायव्हसी चोरणं, ती विकणं, तुमचा प्रायव्हेट डाटा चोरणं. आज जर तुम्ही बघितलं तर सरफेस वेब आपण आत्ता वापरतो, पण त्याखाली डीप वेब, डार्क वेब, ह्यामध्ये तर एकदा तुमची एखादी गोष्ट गेली ती काढता येणं शक्य नाही आहे. तर तो तुमचा लॉस हा प्रायव्हसीचा भंग झाल्यानंतर जो आहे तो फार मोठा आहे. म्हणून त्याचं प्रोटेक्शन ही फार एक महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणून तो फंडामेंटल राईट आहे. आज टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे. परदेशातल्या आत्ता न्यूज जर बघितल्या, म्हणजे तिथलं डेमॉन्स्ट्रेशन, तर आता अशी बातमी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन सी पीपल थ्रू वॉल्स युझिंग वायफाय सिग्नल्स. म्हणजे घरात असलेले वायफाय राउटर आणि स्मार्टफोनमध्ये असलेलं AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सॉफ्टवेअर हे वापरून तुम्ही भिंतीच्या पलीकडचं बघू शकता. आता मुंबई, पुण्यासारख्या सिटीमध्ये किंवा आपल्या आता सांगलीत सुद्धा असंच परिस्थिती आहे की 2 फ्लॅटच्या मध्ये कॉमन वॉल आहे, भिंत आहे. तर तिथं जर असंही चालू झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन सी पीपल थ्रू वॉल्स युझिंग वायफाय सिग्नल, तुमची प्रायव्हसी काय राहिली? तुम्ही भयभीत होऊन जीवन जगाल. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीनं स्वतःहूनच स्वतःचा एखादा व्हिडिओ व्हायरल केला आणि नंतर त्याला लक्षात आलं की आपण करणं चुकीचं होतं, आणि त्यानं म्हटलं की हे नाही, मला करायचं नव्हतं पण माझ्याकडून झालं, त्यानं ज्यांना व्हायरल केलं तर ते गुन्हेगार यात होऊ शकतात का? आता ह्याला आपल्या कायद्यात आपण रिव्हेंज पॉर्न म्हणून डिफाईन केलेलं आहे. अशा घटना घडतात. श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू, त्यांचा आणि त्यांच्या एक्स वाईफचा जेव्हा वाद झाला, ते दोघांचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून टाकला. आज सुद्धा तो व्हिडिओ डिलीट झालेला नाही. इंटरनेटच्या जगात ते डिलीट करणं शक्य नाही आहे. तो बऱ्याच पॉर्न साईटला तो अपलोड आहे आणि बऱ्याच ठिकाणी तो व्हायरल आहे आणि त्याच्या इंटरनॅशनल न्यूज देखील आल्या. तर संमतीने काही लोक व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि तो मोबाईलमध्ये ठेवतात. कधी कधी मोबाईल हा रिपेरियल देतात, कधी कधी मोबाईल फॉर्मॅट डिलीट करतात आणि सेकंड हँड विकतात. मोबाईलमधला डाटा डिलीट जरी करून कोणाला दिला तरी तो सगळा डाटा रिकवर केला जाऊ शकतो. बरोबर. कारण तुम्ही जेव्हा एखादी फाईल डिलीट करता त्यावेळी ती फाईल डिलीट होत नसून त्या फाईलपर्यंत जाणारा जो पाथ असतो तो डिलीट होत असतो. बरोबर. त्यामुळं अशा घटना, मी बऱ्याच लोकांना, मला जेव्हा सल्ला विचारला जातो मी सांगतो तुमचा मोबाईल विकूच नका बाहेर, की ज्याच्यावर तुम्हाला विश्वास नाही. बरोबर. तुमच्याच घरात तुम्ही ते वापरा, शेवटपर्यंत वापरा, कुठेच सुरक्षित नाही आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की फार महत्त्वाचे कॉन्फिडेन्शियल डिटेल्स, तुमचे फायनान्शियल डिटेल्स जर त्यात काही आहेत तर डिलीट जरी केलं तर ते रिट्राय होऊ शकतं. तर अशा गोष्टीचा आपल्याला तर विचार करण्याची वेळ आहे. थोडक्यात असं म्हणायला पाहिजे की आता सध्या इंटरनेटचं जे जाळं पसरलंय आणि त्या इंटरनेटच्या जाळ्यात आपण कुठंतरी अडकत चाललोय असं म्हणायला हरकत नाही. 100%. कारण आपण मोबाईलमध्ये आपला डाटा सगळा, आता एवढ्या छोट्याशा मोबाईलमध्ये आपण सगळं आयुष्याचं सगळं सार यामध्ये गोळा करून ठेवतो. आणि जेव्हा आपण, तुम्ही म्हणता की डिलीट केलं तरी ते परत रिकव्हर करू शकतात इतर. म्हणजे याचाच अर्थ की असं स्टोअर करून ठेवण्यापेक्षा पूर्वी जे लोक होते की त्यांनी जो व्यवहार केलाय, जे व्यापारी लोक होते त्यांची एक वही असायची, व्यापार वही. तर व्यापार वहीमध्ये सगळं लिहायचंय, त्यामुळे तो डाटा दुसरीकडे कुठे जाऊ शकत नव्हता. मग त्यामुळे इंटरनेट वापरणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचं आहे असं म्हणलं तर वावगं नाही. बरोबर. मग त्याचा फायदा आहे की तोटा आहे? नाही, कसं आहे की आता आपण बरेच मोबाईल ॲप्लिकेशन्स हे डाउनलोड केलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर आपण अँड्रॉइड फोनला आपण ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करतो. आता प्ले स्टोअर नेमकं काय बघतं तर ते प्ले स्टोअर फक्त त्याची प्रोग्रामिंग लँग्वेज बघतं. ज्यांनी तो ॲप केला आहे त्या व्यक्तीचं कुठं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन होत नाही किंवा त्या कंपनीचं ॲक्च्युअल मोटो काय आहे, ध्येय काय आहे. ॲप होते गेमिंगचे ॲप, त्या प्ले स्टोअरमधूनच लहान मुलांच्या मोबाईलमध्ये आले होते. त्यांचा उद्देश काय हे त्या प्रोग्रामिंग लँग्वेजनं चेक केलेलं नव्हतं प्ले स्टोअरनं. किंवा फेक लोन ॲप बरेच आले होते मध्ये, की जे तुमचा पूर्ण फोन बुक, फोन गॅलरी, तुमचे सगळे कॉन्टॅक्ट्स हे सगळं ते कॉपी करून घेत होतं, व्हिडिओज वगैरे. आणि ज्यावेळी तुमचं लोन थकीत होणार आणि तुम्हाला ते लोन देणार आणि त्या 5,000चं लोन दिलं तर अशा प्रकारे ते ब्लॅकमेल करायला की तुमच्या सगळ्यांना कॉन्टॅक्टमधल्या लोकांना अश्लील व्हिडिओ पाठवणे, तुमचा व्हिडिओ मॉर्फ डीफेक करणे. आता सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये हे जास्त येतं. आता डीफेकचं प्रमाण वाढलेलं आहे. डीफेक म्हणजे काय की असलेल्या व्हिडिओवर, इमेजेसवर तुमचा जो सोशल मीडियावर कुठेतरी फोटो किंवा व्हिडिओ असतो त्यातला चेहरा घेणे आणि तो सुपर इम्पोज करणे. आता तो व्हिडिओ असतो कुठला तरी दुसराच, पण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये आहात असं दिसायला, पण ते एवढं ॲक्युरेट होतं की त्रयस्थ व्यक्तीला ते ओळखणार देखील नाही. त्याला डीप फेक म्हणतात. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता सहज शक्य होत आहे.
बरोबर आहे. पण इंटरनेटच्याच युगात आहोत आणि आता आपण हार्ड कॉपी किंवा हार्ड डिस्क मध्ये सगळं स्टोअर करून ते इतर ठिकाणी घेऊन जाणं शक्य नाही. बरोबर. इंटरनेटचा वापर करणं हे आता आपल्याला म्हणजे जीवनावश्यकच झालेलं आहे. बरोबर. मग अशा वेळी आपल्या गोष्टी बाहेर जाऊ नयेत किंवा आपल्या या ज्या प्रायव्हेट गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत या बाहेर कुणाकडे पोहोचू नयेत यासाठी आपण प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे? ना तो व्यक्ती म्हणून कसं आहे की आपल्याला हे सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे की आपला मोबाईल आपलं संभाषण ऐकतो, कारण बऱ्याच ॲपला आपण आपल्या मायक्रोफोनची परमिशन दिलेली आहे. आपला डेटा ते कॉपी करून घेतात, पण आता आपल्याला पर्याय नाही आहे. म्हणजे सगळं जे काय होईल ते सगळ्या जगाबरोबर आपलं पण होईल असं लोक म्हणून पुढे चालले आहेत. मी एकटाच काही व्हिक्टिम होणार नाही आणि जे काही होईल ते जगावर होईल. पण असं न म्हणता काही लोकांनी किंवा ह्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांनी ह्याला गांभीर्याने घेऊन ह्याच्याबद्दल रिसर्च करत राहणे आणि ह्याच्या काहीतरी तरतुदी उपाययोजना आपण केल्या पाहिजेत. त्याच विचारांना आम्ही जे आत्ता विधेयक ड्राफ्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही जे प्रायव्हसी स्टँडर्ड सेट केली, त्याच्यामध्ये जे ॲप्स आहेत ज्याला इंटरमिजियरीज म्हणतो आपण, ॲप्स आहेत सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन किंवा जे प्लॅटफॉर्म जसं फेसबुक, इंस्टाग्राम ह्याला आपण इंटरमिजियरीज म्हणतो, तर ह्यांच्यासाठी तो मार्क एक व्हॉलंटरी ठेवलेला आहे व्हॉरिझन फ्री, की जे स्वतःचं व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतात त्या नॅशनल ब्युरोकडून. पूर्ण त्यांचं व्हेरिफिकेशन झालं की तो त्यांना मार्क वापरायचा अधिकार मिळतो. आता असा मार्क जसं आता आपण एखादी वेबसाईट ओपन केली तर तिथं आपल्याला ISL सर्टिफिकेट मिळतं, म्हणजे एक पॅडलॉक टाईप किंवा आता नवीन चिन्ह चालू झालेलं आहे की जे सिक्युरिटी सर्टिफिकेट असतं ते लॉक बघितलं की वेबसाईट बाबा एंड टू एंड एन्क्रिप्टेड आहे. हो ते येतं खाली इन्क्रिप्टेड फाईल म्हणून येतं ते. तर तिथं एक ते सर्टिफिकेशन असतं. आता आपण आपल्या या पुस्तकाकडे वळूयात. तुम्ही जे विधेयक मांडलेलं आहे या पुस्तकामध्ये, त्यामध्ये जो मसुदा तुम्ही कायद्याचा तयार केला तो भारतीय संसदेपर्यंत तुम्ही पोहोचवलाय. बरोबर. तर हा जो मार्ग होता तुमचा प्रवास होता याबद्दल आता आम्हाला थोडक्यात. आता मी ह्यातनं आधी प्रेरणा कशी मिळाली ते सांगतो. मी ग्राहक चळवळीत काम करत होतो आणि ग्राहक चळवळीची जे प्रणेते होते श्री बिंदू माधव जोशी, तर ते आता आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्या जीवनाच्या काही शेवटच्या टप्प्यात त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. अरे वा. आमची शिबिरीवर व्हायची, काही लोणावळ्याला शिबिर झाली होती तर ते आमच्यात असायची. तर त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986चा आणण्यास सरकारला भाग पडलं आणि त्या कायद्याचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. बरोबर. त्यानंतर जर तुम्ही माहिती अधिकार कायद्याचं जर हे बघितलं तर अण्णा हजारे आणि काही लोकांची नावं पुढे येतात की ज्यांनी तो मसुदा सरकारला पाठवला. तज्ज्ञ लोक होती, त्यामध्ये काही जजेस होते, IAS ऑफिसर होते. तसंच तर हे मला माहीत झालं होतं की एखादा सामान्य व्यक्ती देखील एखादा विधेयक लिहू शकतो आणि तो पार्लमेंटला पाठवू शकतो. ही प्रेरणा होती. जेव्हा 2013-14 सालचा हा डाटा माझ्याकडे गोळा झाला, रिसर्च झाला, तेव्हा मी असं ठरवलं होतं की आपण एक विधेयक ड्राफ्ट करायचं ह्याच धर्तीवर. जिथून ती सुरुवात झाली. मला असं वाटलं होतं की 1-2 महिन्यात हे ड्राफ्टिंग होईल. 1-2-4 पानाचं आता जनरली जे प्रायव्हेट मेंबर्स बिल असतात हे 2-3 पानाचे असतात, तर आपण 1-2-3 महिन्यात हे आपण विधेयक ड्राफ्ट करायचं. पण जसं जसं मी त्या रिसर्चमध्ये उतरलो तर तो असं लक्षात आलं की ह्यात फार डीप मी चाललोय. म्हणजे जगभरातले कायदे वाचायला लागलो. एखादं इंटरनॅशनल आर्टिकल तेव्हा तुम्ही वाचायला लागता, ते दिवसेंदिवस ते वाचतात, मग त्यातनं आणि 10 प्रश्न तयार होतात. मग फार अशा समुद्राच्या खोलीत जाऊन कुठं थांबायचं हेच कळत नव्हतं. माझे सर जे आहेत रिसर्च गाईड होते ते मला सारखं सांगायचे, डॉक्टर अमित सौदी सर होते, हा अधिनियम तू असं जर लिहित गेलास तर तुला फार बराच काळ लागेल आणि परफेक्शनपेक्षा आपल्याला एक स्केलेटन पाठवायचं आहे पार्लमेंटला, असं तू डोक्यात ठेव. पण मी ते रिसर्च मेथॉडॉलॉजी फॉलो करत होतो. प्रत्येक सेक्शनपर्यंत मी कसा पोचलो ह्याच्यासाठी मी एक फुटनोट जो प्रकार असतो, म्हणजे डोक्यावरती नंबर पडतो तर ती फुटनोट त्याला देत रिसर्चला कुठल्या केसमधून तेच त्याला सायटेशन म्हणतो आपण, ते करत होतो सगळं. तर हे सगळं आम्ही लिहायला चालू केल्यानंतर हा सेक्शन पहिल्यांदा एक 10 सेक्शनचं बिल ड्राफ्ट झालं, मग 20-30 असं करत ते 160 सेक्शनचं अराउंड हे एक विधेयक तयार झालं. त्यात पण माझे बरेच ड्राफ्ट मी रिवाईज केले, बदलले. 2018ला हे बिल पार्लमेंटला पाठवायचं ध्येय होतं, उद्देश. 18चं 19 झालं, 19चं 20-21, नंतर कोरोना चालू झाला आणि मग वेळ जास्त मिळाला तर आणि त्यातमध्ये सखोल संशोधन चालू झालं आणि मग हे शेवटी 2024ला म्हणजे 1 जानेवारी 2024ला माझं पुस्तक मी पब्लिश केलं. जानेवारी महिन्यात हे पुस्तक करण्यापूर्वी कॉपीराईट वगैरे त्याचं सगळं ISBN असतं ते रजिस्ट्रेशन आम्ही केलं होतं आणि त्यातून मी ते पुस्तक पब्लिश केलं. आता पब्लिश केल्यानंतर ही सगळी छपाई वगैरे ह्या संदर्भात म्हणजे मला बराच अभ्यास करायला लागला, ग्राफिक्स, कारण इमेजेस भरपूर होत्या, सगळी छपाईची केंद्र कुठले, कारण का हे ह्याकरता मी एक NGO फॉर्म केलेली आहे, म्हणजे अशासकीय संघटना. त्याचं नाव आहे दी वर्ल्ड अँटी व्हायरिझम फोरम, WAVF. तर ही जी वर्ल्ड अँटी व्हायरिझम फोरम आहे हे जी एक वेबसाईट डेव्हलप करणं, त्यात एक सर्टिफिकेशन प्रोग्राम मी दिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये बराच माझा वेळ चालला होता. त्याबरोबर प्रॅक्टिस पण असायची. प्रॅक्टिस केल्याशिवाय सगळ्यासाठी फंड, म्हणजे की आपण हे गव्हर्नमेंटच्या किंवा कुठल्याही थर्ड फंडवरती काम करत नव्हतो, हे सगळं वैयक्तिक माझ्याच खिशातला पैसा आपण त्यात लावत होतो. तर त्यामुळे प्रॅक्टिसवरती सुद्धा फोकस करणं गरजेचं होतं.
तर हे करत 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 जसा वेळ मिळेल तसं ह्या गोष्टीत आपण करत होतो. हे जेव्हा मी पुस्तक तयार झालं त्यावेळी मला मग प्रश्न चालू झाला की कुठल्या खासदारांच्या थ्रू हे पार्लमेंटला पाठवायचं. सर्वप्रथम मी गव्हर्नमेंट बिलासाठीच प्रयत्न करत होतो. म्हणजे गव्हर्नमेंट बिल आणि प्रायव्हेट मेंबर बिल असे 2 प्रकार असतात. म्हणजे विधेयक संसदेत मांडण्यासाठी ह्या 2 प्रकारचा वापर केला जातो. गव्हर्नमेंट बिल म्हणजे काय की जे कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळातलं जे कॅबिनेट म्हणजे त्यामध्ये राज्यमंत्री देखील नसतात, असं कॅबिनेट ज्या प्रस्तावाला अप्रुव्हल देतं आणि ते विधेयक जेव्हा पार्लमेंटमध्ये येतं, हे आपण केंद्रातलं बोलतोय, तर ते एक गव्हर्नमेंट बिल असतं आणि ते पास होण्यासाठी प्रोबॅबिलिटी जास्त असते कारण सत्ताधारी पक्ष पूर्ण त्याच्या बाजूनं असतो. आता दुसरी एक मेथड असते की कोणताही खासदार जो मंत्री नाही, मग भले तो सत्ताधारी पक्षाचा असू दे किंवा विपक्षाचा असू दे, जो खासदार मंत्री नाही त्याला प्रायव्हेट मेंबर असं बोललं जातं. म्हणजे त्याची व्याख्या आहे. असा प्रायव्हेट मेंबर स्वतःचा विधेयकाचा मसुदा देखील पार्लमेंटला सबमिट करू शकतो. त्यासाठी 30 डेज नोटीस पिरियड असतो. ती दिल्यानंतर अनेक छानन्यांमधून ती विधेयक खरंच अजेंड्यावर घ्यायचे की नाही हे पार्लमेंट सेक्रेटरिएट म्हणजे सचिवालय ठरवतं. खरंच त्यात मेरिट आहे का, हा ड्राफ्ट बरोबर आहे का. बऱ्याच वेळा तिथं ते विधेयक रिजेक्ट देखील होतं किंवा त्यांना सांगितलं जातं की असं नाही तर तुम्ही असं करून आणा सगळं बदल. अशा त्या सगळ्या स्क्रुटिनीतनं ते विधेयक वर जाणं गरजेचं असतं. तर मी काय केलं की जेव्हा हे पुस्तक तयार झालं त्यावेळी सुमारे 80-90 खासदारांना पर्सनली मी भेटलो. सर्वप्रथम काय केलं की कॅबिनेट जेवढे मिनिस्टर आहेत तर डिजिटल संसद नावाचं एक वेब पोर्टल आहे. तिथं पूर्ण पार्लमेंटची माहिती मिळते. आमदार सगळ्या खासदारांचा पोर्टफोलिओ तिथं असतो. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, पत्ता, डिटेल्स, त्यांनी कुठल्या कुठल्या देशाला व्हिजिट केल्या, कुठले कुठले बिल्स मांडले, त्यांचे कुठल्या कुठल्या डिबेटमध्ये सहभाग घेतला, त्यांचा पार्लमेंटमधला अटेंडन्स किती आहे. मग माझा सगळा अभ्यास चालू झाला की कुठला खासदार ह्याला जस्टिस देऊ शकतो या विषयाला, जो टेक्नोसेव्ही पण आहे, ज्याला टेक्नॉलॉजी कळते. तर मग ह्या सगळ्या पहिल्यांदा मी काय केलं की कॅबिनेट मिनिस्टरना हे रजिस्टर पोस्टानं हे पुस्तक पाठवलं. त्यानंतर बऱ्याच इन्फ्लुएन्शियल अशा खासदारांना पोस्टानं पाठवलं. त्यानंतर सुमारे 80-90 खासदारांची पर्सनल मिटिंग स्टेप बाय स्टेप मी वेगवेगळ्या रेफरन्स थ्रू केली. तर त्यासाठी मला बऱ्याच वेळा दिल्लीला देखील जावं लागलं आणि सगळं झाल्यानंतर हे बिल आत्ता सध्या जे आहे ते राज्यसभेत असं इंट्रोड्यूस झालेलं आहे एका खासदारांमार्फत. मग आता संसदेत पोहोचल्यानंतर या मसुद्याचं कायद्यात रूपांतर होणार जर मंजूर झालं तर. बरोबर. मग हे कायद्यात रूपांतर झाल्यानंतरची प्रोसिजर कशी असणार? नाही, कसं असते की कोणताही कायदा कसा तयार होतो तर केंद्रातली जर प्रोसिजर तुम्ही बघितली तर आपल्याकडं लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस, तर दोन्ही हाऊसमध्ये कायद्याला मंजुरी मिळावी लागते. त्यानंतर राष्ट्रपतींची सही होते आणि त्यानंतर एक सरकार नोटिफिकेशन काढतं की हा कायदा कधी तारखेपासून ॲप्लिकेबल होईल. बऱ्याच वेळा रूल्स पण फ्रेम करावे लागतात. तर इंट्रोड्यूस झाल्यानंतर त्याचं जर कायद्यात रूपांतर झालं तर ते ऑल ओव्हर इंडियामध्ये लायबल होईल की फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहील? आता सध्या हा कायदाचा मसुदा म्हणजे विधेयक म्हणजे मी जे पाठवलेलं आहे ते राज्यसभेत इंट्रोड्यूस झालेलं आहे. ते कसं झालं तर तो विषय अजेंड्यावर पोचला वेगवेगळ्या स्क्रुटिनीमधून. 7 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजे प्रायव्हेट मेंबर्स बिझनेससाठी शुक्रवार हा दिवस असतो. हे काम सगळं शुक्रवारी चालतं. तर त्या दिवशी तिथं हा विषय अजेंडा आल्यावर आवाजी मतदान झालं. तिथल्या संबंधित स्पीकरने अध्यक्षांनी ह्याच्यावरती मत मागवलं. सगळ्यांनी आवाजी मतदान दिल्यानंतर त्याला होकार मिळाला एकमुखानं आणि ते बिल इंट्रोड्यूस झालं. मेजॉरिटीने ते पास झालं. आता हे जे बिल आहे हे केंद्रातला विषय आहे. केंद्रात जे कायदे होतात ते ऑल ओव्हर इंडिया लागू होतात. पूर्वी जम्मू आणि काश्मीर व्यतिरिक्त असायचं, पण आता तोही विषय संपलेला आहे. माझी जी इच्छा होती पूर्ण देशात हा कायदा लागू व्हावा. इव्हन अजून माझी अशी इच्छा आहे की हा आपण एक मॉडेल लॉ म्हणून पुस्तकात दिलेला आहे. म्हणजे भारतासह जगातील सर्व देशांना देखील तो एक आदर्श कायद्याचा मसुदा वाटावा अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आलेली आहे. पण पहिला भारत देशानं हा करावा म्हणजे बाकीच्या देशांना एक एक्झाम्पल सेट होईल की भारतानं असा कायदा केला आहे. आपल्या देशाला सुद्धा एक अभिमानाची बाब होईल की आम्ही केलेला कायदा दुसऱ्या देशाला कॉपी करावा लागतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. यासाठी प्रतिसाद कसा मिळाला? यासाठी मी बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट बिलासाठी जेव्हा प्रथम गेलो खासदारांच्याकडे किंवा मंत्र्यांच्याकडे, आपले हेल्थ आता जे आयुष मिनिस्टर आहेत यांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. तसंच काही खासदारांनी आणि काही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील तशीच मला तसे पत्रव्यवहार केला. तर मला असं लक्षात आलं की तुम्ही जर एखादा चांगला रिसर्च ह्या देशात केला आणि तो रिसर्च पार्लमेंटपर्यंत तुम्ही घेऊन जायचा प्रयत्न केला तर देशातले वरिष्ठ जे लीडर आहेत ते कोणताही तात्विक भेदभाव न करता त्याला वेलकम करतात. तर हे नेशन बिल्डिंग म्हणजे राष्ट्र निर्माणासाठी एक
चांगला प्रतिसाद हा दिल्लीत तुम्हाला मिळतो. अच्छा, युनिटीनं मिळतो. हां, म्हणजे मी जेवढे दिल्ली ट्रिप ह्या विषयासाठी स्वखर्चाने केल्या तर मला कधीच असं वाटलं नाही की बाबा हे वाया गेलं. कारण की हे एवढे मोठे लीडर की ज्यांच्याकडे देशाचे एवढे महत्त्वाचे विषय आहेत, जसं मी केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर ह्यांच्याकडे गेलो त्यांच्या बंगल्यात, तर ते म्हणले हे विधेयकासंदर्भात मी नक्कीच विचार करेन, तुम्ही एक दिवस मला येऊन आमच्या टीमसमोर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्या. तर मग मी एक तशा पद्धतीने एक सगळ्यांची ऋणी आहे. कारण की ह्या लोकांनी जे कोणाला मी भेटलो त्यांनी असं म्हटलं नाही की हे काय आहे, त्याला जे काही शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. विधेयक जे मांडत आहेत पुस्तकाच्या सध्या हां, ठळक वैशिष्ट्य काय? सर्वप्रथम ह्याच्यामुळे लोकांच्या प्रायव्हसीचा भंग होण्याच्या केसेस कमी होतील, हे सगळ्यात पहिलं जो वैशिष्ट्य आहे. त्यानंतर इंटरनेटच्या काळात जे काय व्हिडिओज व्हायरल होतात किंवा डेटा चोरला जातो किंवा आता नवीन नवीन स्पाईंग गॅजेट आलेली आहेत, तर त्याला कुठंतरी एक रेग्युलेशन मिळेल. स्टिंग ऑपरेशन सारख्या कृती किंवा आता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतात बऱ्याच मेट्रो सिटीमध्ये, त्यांना गव्हर्न करणारा कुठला कायदा नाही आहे, पण ते जे मेथड फॉलो करतात ती बहुतांशी लोकांच्या प्रायव्हसीचा भंग करूनच केली जाते. त्याला कुठेतरी रेग्युलेशन ह्या कायद्यातून मिळेल. आणि आता इंटरनेटवर आपण मगाशी तुम्ही मला सांगितलं एखादा अपलोड केलेला फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला परत काढून घेता येत नाही. बरोबर. तर काढून घेण्यासाठी किंवा तो तिथंच थांबावा, तिथून पुढे व्हायरल होऊ नये, यासाठी काय आपल्या पुस्तकामध्ये तरतूद करण्यात आली? ह्या पुस्तकात तर त्याबाबत भरपूर उहापोह केलेला आहे. प्लस त्या लॉमध्ये म्हणजे मॉडेल लॉमध्ये या विधेयकात सुद्धा तरतूद केलेली आहे. त्याला टेकडाऊन मेकॅनिझम दिलेला आहे. म्हणजे सरफेस वेबमध्ये ज्या काही वेबसाईट्स आहेत त्यांना जर अशा ब्युरोची किंवा त्या स्पेशल कोर्टाची ऑर्डर झाली तर त्यांनी तो एका मॅन्डेटरी टाईम फ्रेममध्ये तो व्हिडिओ जो नॉन कन्सेन्शनल आहे, संमतीशिवाय रेकॉर्ड केलेला आहे किंवा संमतीशिवाय व्हायरल झालेला आहे आणि त्या पॉर्न साईटला गेलेला आहे, त्यांनी तो काढला पाहिजे. अच्छा. आता ह्यातलं एक महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतं, का तिथे व्हिडिओ पाठवला जातो. ह्या सगळ्या ज्या पॉर्न साईट आहेत, जो कोण अपलोड करतो त्याच्याकडे त्याचा कंट्रोल राहतो आणि व्हिडिओला किती व्ह्यूज मिळतील, लाईक शेअर मिळतील, त्याप्रमाणे ती साईट त्या युजरला पैसे पे करते. तर ह्या अडल्ट साईट तशा पद्धतीनं त्या लोकांना पे करतात. त्यामुळे भारतीय लोकांचा चोरलेला व्हिडिओ हा कोणीतरी पॉर्न साईटला टाकून त्यातून कमर्शियल गेन करत असतो. आता ते टेकडाऊन करणं एवढं सोपं का नाही आहे. एक तर त्या आहेत परदेशात की जिथं पॉर्नोग्राफी ही एक लिगल इंडस्ट्री आहे की ज्यानं त्या देशाने त्यांना मान्यता दिलेली आहे. दुसरी गोष्ट की आपल्या दृष्टीनं ते अनइथिकल काम करतात, तर ते आपल्याला इथिकली का रिस्पॉन्ड करतील हा एक प्रश्न आहे. माहित पाहिजे. म्हणजे व्यक्तीला माहित नसते की आपला व्हिडिओ तिथे गेलाय, बहुतांशी लोकांना माहितच नाही, त्यामुळे केस रिपोर्ट होत नाही. आणि ती जर अनैतिक संबंधितली असेल किंवा कॉम्प्रोमाइजिंग ह्याच्यातली असेल तर तो व्यक्ती गुन्हा नोंद करायला पण लोकल पोलीस स्टेशनला जाणार नाही. आता तिथं जो कायदा आहे तो आहे DMCA, डिजिटल मिलेनियम कॉपीराईट ऍक्ट. आता तो DMCA कायदा काय सांगतोय की जो कोण व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याच्याकडे कॉपीराईट असला पाहिजे. बरोबर आहे. पण जगभरातला कॉपीराईट ऍक्ट काय सांगतो की जो व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याकडे कॉपीराईट आहे, भले तो चोरून करा किंवा संमतीने करा. त्यामुळे तो एक लॅकुना मी माझ्या विधेयकात त्याला ॲड्रेस करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यात असं सेक्शन टाकलेलं आहे की जो कोण आरोपी असेल की जो लोकांच्या प्रायव्हसीचा भंग करून एखादा व्हिडिओ डेटा मिळवेल काही, तर त्या आरोपीचा त्या व्हिडिओवरती कॉपीराईट असणार नाही. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन द कॉपीराईट ऍक्ट. म्हणजे कॉपीराईट ऍक्ट त्याला कॉपीराईट देत असेल तरी पण ह्या कायद्यानं तो आपण राईट काढून घेतलेला आहे. आता ह्याचा असा फायदा होईल की एखाद्या व्यक्तीला हिथं FIR करून इथल्या सरकारकडून किंवा इथल्या स्पेशल कोर्टाकडून किंवा स्वतःहून त्या अथॉरिटीला कळवता येईल की आमच्या लॉनुसार इथल्या त्या व्यक्तीला ज्यानं अपलोड केलं माझ्या संमतीशिवाय त्याला तो अधिकार नाही, तुम्ही ते टेकडाऊन करा, अशी तरतूद त्या आपण केलेली आहे. या पुस्तकामध्ये साधारण किती सेक्शन आहेत एकूण? पुस्तकात चॅप्टर माझ्या जर बघायला गेलं तर 22-23 चॅप्टर आहेत. त्यातला एक 15वा नंबरचा जो चॅप्टर आहे त्यात ह्या विधेयकाचा मसुदा दिलेला आहे आणि हे जे सेलियंट फीचर्स काय आहेत हे 14 नंबर चॅप्टरला डिटेलमध्ये दिलेत. म्हणजे कोणत्याही खासदारानं बनवणाऱ्या व्यक्तीनं IAS ऑफिसरनं किंवा विधी शाखेच्या विद्यार्थी प्राध्यापकांनी जर ती वाचला 14 नंबर चॅप्टर तर 15 मध्ये काय दिलंय, मी विधेयकात काय आहे हे सविस्तर समजावं. आणि इतर जे चॅप्टर आहेत ते मागाशी सांगितल्याप्रमाणे सायकोलॉजी, फिलॉसॉफी, आपली प्रायव्हसी कशी प्रोटेक्ट करावी, हे घेण्यासाठी काय करता येईल, त्यांना कसं उपयुक्त येईल किंवा हा विधेयकाचं रूपांतर कायद्यात झालं तर देशाला काय काय फायदा होईल, या सगळ्याची माहिती आपण ते दिलेली आहे पुस्तकात. आता मला सांगा, जर कायद्यामध्ये याचं रूपांतर झालं तर याचं उल्लंघन झालं प्रायव्हसीचं तर त्याच्या शिक्षेची काही तरतूद तुम्ही पुस्तकात मांडली आहे का? भरपूर त्यात एक चॅप्टरच ठेवलेला आहे, ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. कशा पद्धतीने? यामध्ये कसं आहे, 1 वे मिरर वापरून जर एखाद्यानं व्हायरिझम केलं, ड्रोन कॅमेरा वापरून एखाद्यानं व्हायरिझम केलं किंवा तुम्ही आपले जे नॉर्मल व्हिजिबल वेव्ज आहेत ते सोडून अल्ट्रासॉनिक वेव्ज वापरली, ओके, किंवा इन्फ्रारेड वापरली, जसं एक्सरेनं सुद्धा भिंतीच्या पलीकडे दिसतं ना, आणि त्या प्रकारे जसं मी सांगितलं की वायफाय राउटरचा वापर करून तुम्ही जर एखाद्याचा प्रायव्हसीचा भंग केला तर वेगळ्या शिक्षा,
किंवा एखाद्या चाइल्डच्या संदर्भातलं काही कंटेंट तुम्ही बनवलं जे नॉन कन्सेशनल पण सेक्शुअली एक्सप्लिसिट आहे बरोबर. आणि त्याच्याबाबत जर काही जर गुन्हा केला ते व्हायरल केलं, चाइल्ड म्हणजे बिलो 18 आपण म्हणतो, बरोबर. तर ते सुद्धा त्यासाठी जास्त पनिशमेंट ठेवली म्हणजे गुन्हा कसा घडतो याच्यावर तुम्ही ती पनिशमेंट ठेवलेली आहे. जुएनएलच्या बाबतीत केलं, समजा पालकांनी आपल्या मुलाच्या हातात सॉफ्टवेअर दिलं, मोबाईल दिला आणि त्या मोबाईलचा किंवा त्या डीप फेक सॉफ्टवेअर किंवा मॉर्फिंगच्या सॉफ्टवेअरचा त्याने मिसयूज केला. यामध्ये ज्युव्हेनलचं एज साधारण तुम्ही किती घेतलंय? 18 वर्षाच्या आतलं जर एखादा बालक असेल, आणि विधी संघर्ष बालक ज्याला आपण म्हणतो, तर तो विधी संघर्ष बालक जर घरच्यांचा मोबाईल घेतो, सॉफ्टवेअर्स घेतो, आता बरेच सॉफ्टवेअर आले, तो वापर करून एखाद्याच्या प्रायव्हसी भंग करत असेल आणि ही कृती पालकांना माहीत आहे आणि ते थांबवत नसतील, तर ते पालक कसे लायबल होतील? जसं मोटर व्हेकल ॲक्टमध्ये जी तरतूद आहे, MV ऍक्ट खाली. हां, कसं आहे की एक सगळ्यात महत्त्वाची तरतूद आपण यात काय दिली, आर्टिकल 21 भारतीय राज्यघटनेतलं काय सांगते की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, म्हणजेच आपण प्रायव्हसी म्हणूया, एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. आता जर एखाद्याची प्रायव्हसी तुम्हाला भंग करायची आहे तर प्रोसिजर एस्टॅब्लिश केली पाहिजे, ती आपण या कायद्यातनं विधेयकातनं दिलेली आहे. बरोबर. बऱ्याच मॅट्रिमोनियल केसेसमध्ये काय असतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या केसेसमध्ये कोर्ट सांगतं की तुम्ही पुरावा आणा, बरोबर आहे. कारण कोर्टात सिद्धत्वाची जबाबदारी आहे, बरोबर आहे. ती कुणावर असते की जो कोर्टात जातो. बरोबर. समजा एखादा पती किंवा एखादी पत्नी कोर्टात गेली आणि असं म्हणाली की बाबा माझा पार्टनर हा अडल्टरी म्हणजे व्यभिचारामध्ये गुंतलेला आहे, होय, बरोबर. म्हणून मला नुकसान भरपाई डिवोर्स पाहिजे, बरोबर आहे. तर पुरावा गोळा करण्याचं काम काही न्यायालयाचं नाही. न्यायालय म्हणते पुरावा आणा, मी त्यावरती विचार करतो. आता पुरावा कसा आणायचा? मग यासाठी मग कुठेतरी तो पार्टनर त्याच्या दुसऱ्या पार्टनरच्या प्रायव्हसीमध्ये छुपा कॅमेरा लावतो किंवा एक ऑडिओ रेकॉर्डिंग छुपा पद्धतीने होईल अशी यंत्रणा लावतो किंवा त्याच्या मोबाईलमध्ये स्पाईंग सॉफ्टवेअर घालतो. अगदी. मग अशा पद्धतीनं चोरून आणलेला आणि राईट टू प्रायव्हसीचा भंग करून आणलेला पुरावा न्यायालयात ग्राह्य धरला जाईल का, ह्याचाही विचार या विधेयकात केलेला आहे. द एव्हिडन्स ऑब्टेन बाय द व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट. ओके, कारण का बाउंड्रीज बिटवीन द हजबंड अँड वाईफ किंवा स्पाउसेस ह्या कुठेही डिफाईन केले नाहीत, बरोबर. की प्रायव्हसीच्या बाउंड्रीज किती असाव्यात. आणि त्यानंतर असा आणलेला एव्हिडन्स की जो फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करून आणेल तो किती ॲडमिसेबल असेल, त्याला कसं रेग्युलेट करता येईल, अच्छा, एक प्रकारचं हे स्टिंग ऑपरेशन आहे, ती कसं रेग्युलेट, ह्या सगळ्याचा अभाव आणि तेवढं लिबर्टी आणि त्याचं चेक्स अँड बॅलन्सेस ह्या अधिनियमात विधेयकात मी ठेवलेले आहेत. आणखी एक मला विचारायचं की एखादं पुस्तक, आता हे सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचारते, मला एखादं पुस्तक जर मी असं लिहिलं किंवा एखादी कविता संग्रह तयार केला किंवा त्याचं कॉपीराईट आपल्याला हवं असेल तर ते आपण रजिस्टर कुठं करायला पाहिजे? आता कॉपीराईट संदर्भात जागतिक स्तरावर WIPO नावाची एक संघटना आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे वेगवेगळे भाग असतात, त्यामध्ये ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट, इंडस्ट्रियल डिझाईन, ओके, जॉग्राफिकल इंडिकेशन. तर कॉपीराईट संदर्भात भारतानं ह्या सगळ्या ट्रिटीजला म्हणजे आपण बर्न कन्व्हेन्शन वगैरे असे कन्व्हेन्शन स्वीकारलेले आहेत. तसं भारताने एक कायदा बनवलेला आहे, दी कॉपीराईट ॲक्ट 1956 तो कायदा आहे. तर ह्या कायद्यानुसार आपलं दिल्लीला द्वारकेला त्याचं ऑफिस आहे, सेंट्रल ऑफिस म्हणजे मुख्य ऑफिस आहे ती. ॲक्च्युली जर कॉपीराईटचं तरतूद बघितली, तुम्ही एखादी गोष्ट तयार केली, म्हणजे तुम्ही शिल्प तयार करा, कविता लिहा, सिनेमा करा, ज्यावेळी ते बनतं त्यावेळी ॲटोमॅटिकली त्याच्यावर तुमचा कॉपीराईट निर्माण होतो. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन हे मॅन्डेटरी म्हणजे बंधनकारक नाही. पण एखाद्यानं चॅलेंज केलं की नाही हे माझं आहे, म्हणून चॅलेंज केल्यानंतर सिद्ध करण्यास सोपं जावं म्हणून रजिस्ट्रेशन करणं हे प्रेफरेबल आहे. मग ते कसं करायचं, तर ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे. मी जर ती कॉपीराईटची वेबसाईट जर अधिकृत बघितली, ऑफिशियल वेबसाईट, त्याच्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म भरायचा असतो आणि केलेले काम तिथले PDF फाईल तुम्हाला ती अपलोड करायची असते. अच्छा, मग ते कधी पब्लिश झालं, त्यासाठी कोणी कॉन्ट्रीब्यूट केलं, त्याचे ऑथर कोण, ॲप्लिकंट कोण आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्यात उहापोह करायचा, त्यांचे फॉर्म भरायचा, ती फाईल अपलोड केली की त्यांची ती स्क्रुटिनी होते आणि ते फक्त एवढंच बघतात की ह्या टायटलला, म्हणजे ही एक प्रॉपर्टी झाली, बरोबर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, तर ह्यावरती कुणाचा क्लेम आहे का असं ते त्यांच्या वेबसाईटवरती टायटल जाहीर करतात की असं आमच्याकडे एखादं टायटलचं वर्क आलेलं आहे, ह्यावर कुणाचं ऑब्जेक्शन आहे का. 30 दिवसात कुणाचं ऑब्जेक्शन आलं नाही तर तुम्हाला ते कॉपीराईट सर्टिफिकेट मिळतं. हाच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम ह्या प्रायव्हसी लॉमध्ये मी ॲड्रेस केलेला आहे की एखाद्यानं अश्लील चित्रपट बनवला, ऑब्सिनिटी आपल्या देशात गुन्हा आहे, तरी पण एखाद्यानं अश्लील चित्रपट बनवला, अश्लील गाणी लिहिली आणि ते कॉपीराईटला जर पोर्टलला अपलोड केलं तर त्यालाही कॉपीराईट सर्टिफिकेट मिळतं. हा सगळ्यात मोठा लॅक्यून आहे. आपल्याकडे एखादा सिनेमा बनवला
तर सेन्सॉरशिप करणारा कायदा वेगळा आणि सेन्सॉरशिप ऑथॉरिटी वेगळी आहे, की जे लाईन टू लाईन सेकंड टू सेकंड सिनेमा बघते आणि मग त्याला सर्टिफिकेट देते. तर वेगवेगळे 2 सर्टिफिकेट आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण ह्या पुस्तकात आणि त्या अधिनियमात कुठेतरी ॲड्रेस करायचा प्रयत्न केलेला आहे. तर जो आपला प्रश्न होता की एखाद्या व्यक्तीनं हे काम केलं तर त्यांनी ऑफिशियल वेबसाईट जी कॉपीराईट अथॉरिटीची आहे त्यावर ते अर्ज केला तर त्याला ते कॉपीराईट सर्टिफिकेट मिळून जाईल. बरं, आता हे झालं, तुम्ही पुस्तक तयार केलं, त्याचं कॉपीराईट घेतलं, त्यानंतर हे बिल जे आहे म्हणजेच विधेयक मराठीत म्हणतो आपण, तर हे विधेयक तुम्ही आता संसदेत मांडलेलं आहे. तर आता मला सांगा, हे जर कायद्यामध्ये याचं रूपांतर नाही झालं तर मग काय? प्रायव्हेट मेंबर्स बिल हे पास होण्याची प्रोबॅबिलिटी कमी असते हे मलाही माहीत आहे. परंतु आपला एखादा रिसर्च हा कुठल्या तरी विद्यापीठाच्या कपाटात धुळखात पडत बसण्यापेक्षा तो पार्लमेंटच्या वेबसाईटवरती तो लागणं, त्याची प्रत पब्लिक डोमेनमध्ये जाणं आणि ती जनतेला वाचायला मिळणं ही एक पहिली माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. आता प्रायव्हेट मेंबर बिल ॲज इट इज जरी पास नाही झालं तर त्यातले सजेशन्स हे सरकारपर्यंत पोचले आता, किंवा त्यावर आता असेंब्लीमध्ये तो विषय गेला, त्याला इंट्रोडक्शनची स्टेज झाली आणि तो पार्लमेंटच्या रेकॉर्डवर आला. आता ॲज इट इज तो विधेयक पास ते करतील किंवा कुठल्या वेगवेगळ्या कायद्यामध्ये त्याचे सजेशन्स वापरतील. आपल्या हातात इथंपर्यंतच होतं की ते पार्लमेंटपर्यंत पाठवणं. ती फार एक डिफिकल्ट स्टेज होती, प्रक्रिया होती, पण त्यातनं आम्ही पास झालो आणि तिथंपर्यंत अधिनियम गेला. हे आमच्यासाठी अचिव्हमेंट आहे. अधिनियम हा विधेयकाचं रूपांतर कायद्यात होईलच का, तर ह्याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, नाही झालं तरी नुकसान आहे का, तर नाही, आपण असं म्हणू शकत नाही. कारण सरकारपर्यंत तुम्ही सजेशन दिलं आणि सरकार हे नेहमीच चांगल्या सजेशनसाठी आणि व्यापक जनतेच्या मुद्द्यावरती एक पॉझिटिव्ह असतं. सरकार नसेल तर सरकारचे काही जे सेक्रेटरी असतात त्यांना तर ह्याचं महत्त्व कळत असतं. म्हणजे वेगवेगळ्या देशातले लोक दुसऱ्या देशातल्या पार्लमेंटमध्ये काय काय कायदे आलेत याचा अभ्यास करत असतात. आज हे विधेयकाचं हे बिल तिथं अपलोड झालेलं आहे पार्लमेंटच्या वेबसाईटला. ह्याचा कुठं ना कुठं तर जनतेला फायदा होईल हे अपेक्षेपोटी आपण लिहिलेलं असतं. कारण कसं आहे, तुम्ही आता दिल्लीपर्यंत गेलात, बरोबर, जाणं इतकं सोपं नाहीये, कारण आपल्याकडे सामान्य नागरिकांना विमान प्रवास करणं शक्य नाही. एखाद्या दिवस आपण हाऊस म्हणून जाऊ शकतो, रिझर्वेशन मिळत नाही, 3-3 दिवस जातात त्यामध्ये. आणि ॲज अ तुम्ही ॲडव्होकेट आहात, त्यामुळे एखादी तारीख जर चुकली कोर्टातली हिअरिंगची, तर ते हिअरिंगचं काम तुमच्या विरुद्ध कदाचित त्याचे निर्णय होऊ शकतात. म्हणजे हाही तुम्हाला टाइम कन्झ्युमिंग सगळं गोष्टी विचार जसं आपल्या इथं कसं मुंबईला जायचं हायकोर्टला तर बरेच लोक आमदारांचं पत्र घेऊन आमदार निवासला सकाळी फ्रेश होतात. तसं दिल्लीमध्ये खासदार निवास अशी सहज तरतूद नाही. तिथं जे महाराष्ट्र सदन आहे, पण सामान्य आमच्यासारखा माणूस गेला तर 6,000 रुपये पर डे रूम आहे. तर ऑब्व्हियसली ह्या कामासाठी मला बऱ्याच वेळा जेव्हा जायला लागलं तर हे सगळे एक्सपेन्सेस मला पॉकेट एक्सपेन्सेस करावे लागले. पण ते काही व्यर्थ गेले असं मला वाटत नाही, कारण जे माझं पॅशन होतं की बिल पार्लमेंटपर्यंत जावं तर ते माझं पूर्ण झालेलं आहे. येस. ॲडव्होकेट धनंजय मधवांना, तुम्ही हे जे बिल संसदेपर्यंत नेलं, यासाठी तुमचा हा जो खडतर प्रवास झाला त्यामध्ये तुम्हाला भरपूर लोकांनी सहकार्य केलं. तुमचे गुरुवर्य होते, त्याही लोकांनी तुम्हाला कॉलेजमधून वगैरे मदत केली. पार्लिमेंटमध्ये जाण्यासाठी काही खासदारांची तुम्हाला पत्र आली जी पॉझिटिव्ह होती आणि यामध्ये निगेटिव्ह एकही लेटर आलं नाही. ही तुमची म्हणजे हे एक पोहोचपावती आहे म्हणायला हरकत नाही. तर या सर्व गोष्टींमधून तुमचं हे बिल आज संसदेत गेलेलं आहे. पण जाता जाता तुम्ही आजच्या या इंटरनेट वापरणाऱ्या हे तरुणाई त्याचा वापर करून रील्स बनवतात, व्हिडिओज बनवतात, अनेक ठिकाणी व्हायरल करतात. तर तुम्ही तरुण पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? आपली प्रायव्हसी कधीच भंग होऊ शकत नाही असं जर कोणी विचार करून ह्या जगात जगत असेल तर ते चुकीचं आहे. कोणत्याही प्रोफेशनमधली बॅकग्राऊंड असलेली, शिक्षणाची, भले IT तज्ज्ञ असेल, त्या व्यक्तीची देखील प्रायव्हसी भंग होऊ शकते. आपली प्रायव्हसी आपली एक फार बहुमूल्य असेट आहे, ती जपली पाहिजे, त्याचं मूल्य ओळखलं पाहिजे. आपली प्रायव्हसी चोरून कुणीतरी व्यवसाय करतं हे क्षणाक्षणाला गृहीत धरून त्याचं मूल्य समजून आपण त्याचं जतन केलं पाहिजे, प्रोटेक्शन केलं पाहिजे, की जेणेकरून प्रत्येक सायबर क्राईमच्या मुळातचं जर सूत्र बघितलं तर ते प्रायव्हसीचा भंग आहे. तर तुमच्या बाबतीत कोणताही सायबर क्राईम घडू नये आणि तुमचं कुठेही नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही आपल्या राईट टू प्रायव्हसीचा आदर करा, दुसऱ्यांच्याही करा आणि आपण एकमेकांना ह्या संदर्भात अवेअरनेस हेच त्याचं मुख्य सूत्र आहे. अधिनियम येतील आणि त्याचं तो कागदावर राहतील, पण जोपर्यंत व्यक्ती सजग होणार नाही तोपर्यंत त्या अधिनियमाचं कोणतं मूल्य इम्प्लिमेंट करू ते अधिनियमाचं कुठलं मूल्य राहणार नाही. कायदा असतोच, प्रत्येक रस्त्यावरती थुंकू नये म्हणून सुद्धा कायदाच आहे, पण लोकांनी ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. तर लोकांनी ह्या विषयाला गांभीर्याने घ्यावं, त्याच्याबद्दल चर्चा आणि जनजागृती व्हावी, एवढंच मी या माध्यमातून सांगू इच्छितो.
राईट टू प्रायव्हसी या विधेयकाचे निर्माते ॲडव्होकेट धनंजय मधवाना, आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, इतकी महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला सांगितलीत आणि हे बिल पास व्हावं आणि याचं कायद्यात रूपांतर व्हावं ही आमच्या आकाशवाणीतर्फे सदिच्छा व्यक्त करते. आणि खरंच सर, तुम्ही आज इथं आलात, इतकी छान माहिती आम्हाला सांगितलीत, यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलंच असेल की आपली प्रायव्हसी आपण जपणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर इंटरनेटच्या जाळ्यात आपण किती अडकत चाललोय याचं गांभीर्य देखील आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. श्रोते हो, यू आर बीइंग सिक्रेटली वॉच्ड या पुस्तकाचे लेखक आणि राईट टू प्रायव्हसी या विधेयकाचे निर्माते ॲडव्होकेट धनंजय मधवाना यांची मुलाखत आपण ऐकलीत. श्रोते हो, ही मुलाखत आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा आम्हाला सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. आणि यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली. आणि मेलद्वारे देखील आपला अभिप्राय आमच्यापर्यंत पाठवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangli@gmail.com. अभिप्राय जरूर पाठवा. मला धनश्री केरीपाईला निरोप द्या. नमस्कार.